नमस्कार सगळ्यांना. राष्ट्र सेवा दल पालघर जिल्हा आयोजित आपल्या या ऑनलाईन अभ्यास वर्गात मी सगळ्यांचं मनपूर्वक आपण खरं तर आपलं जे उन्हाळी शिबिर आहे तो आपला खरं तर महत्वाचा उपक्रम आहे. परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे आपल्याला शिबिर जे आहे ते घेता आलं नाही आणि म्हणून या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण अशा प्रकारचा एक ऑनलाईन अभ्यास वर्ग सुरू करू शकतो आणि आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. या हेतूने आपण हा अभ्यास वर्ग सुरू केला आहे. आजचं जे आपलं सत्र आहे ते या ऑनलाईन अभ्यास वर्गाचं 5वं सत्र आहे आणि या सत्रामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर आपल्या सोबत आहेत. रचनात्मक काम आणि तरुण या विषयावर आज त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. खरं तर मेधा पाटकर हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कामाचा परिचय करून देण्याची मला असं वाटतं इथे तरी गरज नाही, त्याच्यामुळे ती औपचारिकता मी नाही करणार आणि मी थेट मेधाताईंना विनंती करणार आहे की आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. तत्पूर्वी फक्त मेधाताई काही सूचना ज्या आहेत त्या आपल्या प्रेक्षकांना द्यायच्या आहेत त्या मी देऊ इच्छिते. हे जे सेशन आहे ते आपण झूम आणि फेसबुकद्वारे लाईव्ह पाहतो आहेत. झूम मध्ये जे सहभागी झालेले आहेत त्यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचा ऑडिओ जो आहे तो कृपया म्यूट ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर इंटरनेट कनेक्शन जे आहे ते स्टेबल नसेल तर तुमचा व्हिडिओ जरी म्यूट ठेवला तर तुम्हाला अधिक व्यवस्थित ऐकू येईल मेधाताई जे बोलतायत ते. आपल्याला जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, कारण का आपण नंतर प्रश्न उत्तरांचा जो सेशन घेणार आहोत त्याच्यामध्ये हे जे प्रश्न आहेत ते आमचे कार्यकर्ते जे आहेत ते ताईंना वाचून दाखवतील. तसंच फेसबुकच्या 2 पेजेसवर आपण हे जे व्याख्यान आहे ते स्ट्रीम करत आहोत, राष्ट्र सेवा दल पालघर आणि राष्ट्र सेवा दल इचलकरंजी. तर जे फेसबुक थ्रू आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत ते देखील तिकडे कमेंट बॉक्स मध्ये आपले जे प्रश्न आहेत ते टाकू शकतात आणि नंतर जेव्हा प्रश्न उत्तरांचा आपण सेशन घेऊ तेव्हा ताई नक्की ते प्रश्न जे आहेत ते ऍड्रेस करतील. सो हिअर वी गो. मेधाताई प्लीज स्टार्ट. धन्यवाद. आज आजूबाजूला फार युवक नाहीत आणि एक प्रकारचं संघटित शक्तीचं वातावरण नाही, कारण सगळ्यांची तोंड बांधली गेलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या माध्यमातून. आणि अशा परिस्थितीमध्ये इतक्या लोकांशी संवाद होणं, जे मनाने युवा आहेत, कार्याने युवा आहेत, वयाने युवा आहेत, हा एक चांगला योगच समजते. जरी मी ह्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या बरोबर कम्फर्टेबल नसले आणि मला डिजिटलायझेशन ऑफ इंडिया हे स्वप्न मान्य नसलं तरी सुद्धा आता काट्यानी काटा काढावा तसा ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपणही करतायत आणि मीही करते आहे. राष्ट्र सेवा दलाचे आभार मानण्याची वेगळी गरज नाहीच, कारण त्यांनी आमचंही कार्यायुष्य घडवलेलं आहे आणि शिबिर हे त्यातलं एक महत्वाचं माध्यम राहिलेलं आहे. आणि म्हणून एक ई शिबिर असलं तरी हे शिबिरच आहे असं पूजाताई तुम्ही म्हणालात तेव्हा त्याही बद्दल आभार. आणि युवा साथींना जोरदार जिंदाबाद. अभी तक हम जिंदा है, आबाद भी है, पण देश बर्बादी की तरफ बढ़ रहा है. हे चित्र आज आपल्या डोळ्यासमोर आहे, जे पायी चालणाऱ्या श्रमिकांचंच नव्हे केवळ, तर आपल्या मूळ निवासी राहणाऱ्या पण आज हातात रोजीरोटीचं साधन नाही, कुठलाही आर्थिक स्रोत नाही, घराचं भाडं देण्याची कुवत नाही आणि मुलांचं शिक्षणापासून ते आपल्या रोजगारापर्यंत सर्व काही ठप्प पडलेलं आहे. हे जे अनुभवतायत अशा कोट्यावधी लोकांचं आयुष्य आणि त्याचं भविष्य हे आखण्याचं काम कोण करणार? त्यांना वाचवण्याचं काम कोण करणार? त्यांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याचं काम कोण करणार? हे सर्व काम युवकांनी आपल्या खांद्यावरती ही धुरा घेतल्याशिवाय पुढे जाणं शक्य नाही. आम्ही अनेक वर्ष संघर्षात आहोत म्हणून सर्वांना वाटत असेल की अरे ही तर संघर्षातली माणसं, ही रचनात्मक कामाबद्दल बोलण्याचा अधिकार ठेवतात का, किंवा यांना त्याच्याबद्दल कळतं तरी का? पण मी रचनात्मक कार्य म्हणजे काय याचीच एकतर व्याख्या अधिक व्यापक करू इच्छिते. रचनात्मक कार्य म्हणजे एखाद्या सिव्हिल इंजिनियरचं कार्य नाही केवळ, हे मोठमोठे हायवेज, फ्लायओव्हर्स, धरणं
आणि सिटीज विदिन सिटीज आम्ही पुण्यातही पाहतो आहोत तशा प्रकारच्या बांधणं, यालाच केवळ रचनात्मक कार्य म्हणत नाही. अनेक जणांना रचनात्मक कार्य म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प किंवा कुठल्या तरी चॅरिटीचं, एकूण दान धर्माचं कार्य असं वाटतं. तेही मोलाचं आहेच. अशा एखाद्या समाज घटकाच्या बरोबर कार्य करणं जे एक प्रकारे दातृत्वाचंच लक्षण असतं. जसं विकलांग, ज्यांना आपण स्पेशली गिफ्टेड म्हणतो, दिव्यांग म्हणतो, त्यांच्या बरोबर कार्य करणं किंवा वृद्धावस्थेमध्ये वृद्धाश्रम चालवणं, हे कार्य कल्याणकारी कार्य आणि त्यालाही रचनात्मक कार्यातच आपण सामावून घेतो. परंतु रचनात्मक कार्याची व्याख्या तशी फार व्यापक होऊ शकते आणि मग तुम्हाला जाणवेल की जे कार्य संघर्षाचं आहे, व्यवस्थेला आव्हान देणारं आहे, कुठेतरी मूलभूत परिवर्तन अपेक्षित करणारं आहे आणि त्यामध्ये कुठेतरी रस्त्यावर यावं लागतं, केवळ घोषणा द्याव्या लागत नाहीत, तर भांडावं झगडावं लागतं, ते कार्य रचनाचं नाही, ते रचना विरोधी आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी रचनात्मक कार्याला बगल देण्याचा प्रयत्न आहे किंवा त्याच्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न आहे. असे आरोप जेव्हा व्यवस्थेमध्ये असलेले वेगवेगळ्या स्तरावरचे लोक करतात, त्यावेळेला आपणही चमकून जातो की खरोखर आपल्याला पॉझिटिव्ह, कोरोनाचा नाही, पॉझिटिव्ह रिपोर्ट हवा आहे आपल्या कार्याबद्दलचा, एक आत्मविश्वास हवा आहे. तर मग आपण संघर्षात उतरावं की उतरू नये. पण आमचा अनुभव असा सांगतो की संघर्षातही रचना असते आणि रचनेतही संघर्ष असतो. आपण रचनात्मक कार्यामध्ये समाजाला तयार करणं, प्रबोधित करणं, जोडणं, एकात्मता आणि एकता, समता अधिक पुढे नेणं, हे कार्य त्याचा भाग मानतो की नाही? जर मानत असू तर मग सीमांत म्हणजे परिघावर असलेल्या एकेका समुदायाला सशक्त बनवणं, एम्पॉवरमेंट ज्याला तुम्ही म्हणत असाल, मग त्या महिला असोत, दलित असोत, आदिवासी असोत, मजूर असोत, हे कार्य किंवा सांस्कृतिक वैविध्य जे या समाजात आहे, जे कुठेतरी जाती धर्माशी जोडलेलं असतं पण आणि त्याच्या पलीकडचंही असतं, कलात्मक वैविध्य असेल, जीवन प्रणालीतलं वैविध्य असेल, अगदी खानपानातलं किंवा पोशाख पेहरावातलं वैविध्य असेल, या सगळ्यांच्या बद्दल सहिष्णुता निर्माण करणं आणि त्यातून मनुष्य आणि मनुष्यामध्ये एक प्रकारचं नातं नवीन निर्माण करणं, हे संघर्षाचं कार्य की निर्माणाचं? यामध्ये मॉब लिंचिंग करणाऱ्यांचे संघर्ष होणारच, यामध्ये जात्यंध आणि धर्मांध शक्तींची संघर्ष होणारच. परंतु आपलं उद्दिष्ट हे समाजाची बांधिलकी करणं, एक समाजाला बांधणं, बंदिस्त करणं नव्हे, परंतु एकमेकांची नातं जोडणं जर असेल तर मग रचनात्मक कार्याचा हा भाग आज आपल्या युवकांना आवाहन करतो आहे, नवे आव्हानही देतो आहे. तेव्हा रचनात्मक कार्यामध्ये संघर्षाची अशी आव्हानं असतात. मग त्यासाठी आपण काय काय निवडू शकतो? आपण अगदी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते युवकांचे गट आणि संघटन याच मुद्द्यावर निर्माण करण्यापर्यंत, किंवा कुठेही अत्याचार आणि अन्याय झाला, मॉब लिंचिंग झालं, पुण्यात मोहसिन खानचं झालं, त्यानंतर हरियाणात झालं, कुठे कुठे जिथे जिथे अत्याचार होतात, तामिळनाडूमध्ये दलितांवरचे अत्याचार, मुसलमानांच्या बरोबर मालेगाव मधल्या बॉम्बस्फोटानंतरचे अत्याचार, दंगे, या सर्वांमध्ये खमकेपणाने उभं राहणं, हे याच रचनात्मक उद्दिष्टाशी जोडलेलं कार्य आहे. ते आपण कुठून सुरुवात करावी आणि कुठे संपवावं, याला काहीही सहज उत्तर देण्यासारखं नाही. पण जिथे आपल्याला अन्याय झालेला, हत्या झालेली असेल, तिथे पोहोचणं, त्याचा शोध घेणं, आपापल्या हातामध्ये जी माध्यमं आणि त्या माध्यमांच्या संबंधातली जी कुशलता असेल ती वापरून आपण समाजापर्यंत त्या अन्यायाची बाब पोचवणं आणि त्याला वाचा फोडणं, इतकंच नव्हे तर अगदी कोर्टामध्ये दलित आणि आदिवासी अत्याचार विरोधी कायद्याच्या खाली केस घालणं, इथपर्यंत अनेक माध्यमं, अनेक आघाड्या आपल्या समोर असतात आणि आपण आपापली आघाडी निवडायची असते. तेव्हा हे जे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचं आज जे आव्हान आहे, त्याबद्दल युवकांना मी आवाहनच करू इच्छिते की आपण लहान मुलांपासून, युवकांपासून, महिलांपासून एक प्रकारची सहिष्णुता, सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षतेचे मूल्य त्यांच्यामध्ये बाणवण्यासाठी म्हणून कार्य करू शकता. कराल तितकं थोडंच आहे. आपण ते एखाद्या गावापासून सुरुवात करू शकता किंवा एखाद्या छोट्या समूहापासून आपण आपली निवड करायची असते. मित्रांनो, दुसऱ्या प्रकारचं रचनात्मक कार्य हे परिवर्तनाचं कार्य ज्याला आपण म्हणतो, तेच प्रत्येक प्रकारच्या रचनात्मक कार्यामध्ये हा उद्देश असतोच. कारण शेवटी आज
जो समाज जसा चाललेला आहे आणि ज्या दिशेने चाललेला आहे, ज्या मार्गाने चाललेला आहे, ज्या प्रक्रियांमधून पुढे जातो आहे, ती या लोकशाही मूल्यांना आणि संविधानातल्या मूल्य आणि अधिकारांना जोडून चाललेली प्रक्रिया असायला हवी, असं जर आपल्याला वाटत असेल तर मग याच्यातली विभत्स विषमता जी आज श्रमिकांच्या रूपाने आपल्याला जागोजागी दिसते आहे, त्यांचे पाय ठणकत आहेत, आपलं हृदय विरघळून जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर मूलभूत बदल घडवायचे असतील तर त्यातही रचनात्मक कार्याचा खूप स्कोप आहे. अगदी हे जी विषमता आहे ती कुठल्या कुठल्या प्रकारची विषमता आहे हे आपण शोधून काढायला गेलो तर आपल्याला आयुष्य कमी पडेल. ती विषमता कमी करण्यासाठी सुद्धा मिटवणं तर सोडाच. आपल्याला पाहावं लागेल की सर्व मुलांना सर्व शाळांमध्ये समान शिक्षण मिळत नाहीये. अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आहे पण तरी मिळत नाहीये. सर्वांना स्वास्थ्य सेवा अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते मोठमोठ्या सरकारी हॉस्पिटल पर्यंत आणि त्याच्या पलीकडे जे आज एक मोठ्या प्रकारची दुकानं खोलल्यासारखी बसलेली आहेत अशा मोठमोठ्या खासगी रुग्णालयांपर्यंत जे एक प्रकारे सेवा सुद्धा करतात, नाही असं नाही, जीवनदानही देतात, परंतु त्यांचं सगळं लक्ष आणि त्यांचं भक्ष्य हे वेगळं असतं. आणि म्हणून आपण जर या कुठल्याही सेवेमध्ये समानता आणि समता आणायची असेल तर आपल्याला वंचित समुदाय निवडून त्यांच्यापासून सुरुवात करावी लागेल. जर आपण शिक्षणाची सुरुवात करायचं म्हटलं, जसं आम्ही नर्मदेच्या खोऱ्यामध्ये आलो होतो विस्थापनाचा प्रश्न दिसल्यानंतर, परंतु ज्या वेळेला आम्हाला दिसलं की तिथे लोकांना भूमी अधिकार नाहीये, आदिवासींना स्वातंत्र्यानंतर जे ज्योताच्या आधारावरती जमीन अधिकार द्यायचे होतात, ज्याला लँड सेटलमेंट म्हणतात, ते इतर ठिकाणी झालं असेल तरी कुठे गडचिरोलीत, कुठे मेळघाट, अमरावतीमध्ये आणि आमच्या नंदुरबारच्या पूर्वी धुळ्यातल्या सातपुड्यामध्ये ते मूलभूत अधिकार सुद्धा दिले गेलेले नाहीत. तेव्हा आम्हाला केवळ पुनर्वसन किंवा विस्थापन किंवा धरण विरोध अशा प्रकारे तत्काळ कुठल्याही निर्णयावर न येता तिथे असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेत एक एक क्षेत्रातले त्यांचे प्रश्न निवडत पुढे जावं लागलं. आणि त्यामध्ये अर्थात रचनात्मक कार्यापासूनच सुरुवात झाली. जरी आज आम्ही संघर्षासाठी जास्त माहित असलो तरी सुद्धा हे आपल्याला मला नम्रतापूर्वक सांगावं असं वाटतं. आणि म्हणून तिथे आम्ही जमिनीच्या अधिकारासाठी आमची जी 24 गावं होती की ज्यांना अधिकारच दिले नव्हते, जरी त्यांच्या अनेक पिढ्या तिथे गुजरल्या होत्या तरी सुद्धा, तर त्यांचा अगदी त्यांच्या कुटुंबाचा वृक्षाचे नकाशे काढण्यापासून ते त्यांच्या ओरल कम्युनिकेशन मधून, कारण शिकलेले तर 1% सुद्धा नव्हते, ह्या जमीन अधिकाराचं लेणं घ्यावं लागलं. आणि सरकारच्या प्रक्रियेमधला भ्रष्टाचार काढण्यासाठी त्याच्यातही संघर्ष आला, परंतु अनेक जणांना, अनेक गावांना ते अधिकार विस्थापित होत असताना सुद्धा पुनर्वसनाच्या रूपाने मिळाले, हे सांगायलाही अभिमान वाटतो. पण त्याचबरोबर आम्हाला दिसलं की तिथे एक कोणी चौथी शिकलेला केशवभाऊ होता आमचा, जो अयोध्ये आपले पंढरपूरला एका महाराजांनी घेऊन गेले म्हणून शिकून आलेला गृहस्थ होता. त्या आदिवासी कुटुंबातले ते 2-4 जण घेऊन आम्ही सुरुवात केली. त्यावेळेला सर्वेक्षणाचाच आधार घ्यावा लागला आणि त्यासाठी शिक्षित मुलांची गरज आहे, शिक्षित समाजाची गरज आहे, तरच हे सर्व कार्य पुढे जाता येईल अधिकारांचं लेणं घेऊन. हे लक्षात आल्यावरती आम्ही शाळा सुरू करायच्या की सरकारी शाळा सुरू करवायच्या याबद्दलचा निर्णय घ्यायला बसलो. तर सरकारी शाळा सुरू करायच्या असा आम्ही धोषा घेतला, पण त्या सगळ्या कागदावर चालत होत्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून. आणि त्याच्या मागे खूप लागलो, संघर्ष केला, संवाद केला. संवादाशिवाय संघर्ष असं आम्ही कधीच केलं नाही, परंतु संवादाला जर प्रतिसाद मिळाला नाही आणि वादविवादच वाढत राहिले तर मग अखेर आपण म्हणतो की चला आता आपण सुरुवात करूया पर्यायाला. आणि म्हणून असं पर्यायी कार्य प्रत्येक क्षेत्रातलं, ते आरोग्य क्षेत्रातलं असो की शिक्षण क्षेत्रातलं, हे आज आपल्या पुढे आवासून उभं आहे. नाहीतरी समाज हा सरकारला अनेक बाबतीत मागे टाकतो. हे आजही कोविड-19च्या निमित्ताने लॉकडाऊन मध्ये ज्या सेवा आणि ज्या मदतीचा हात देणाऱ्या संस्था, संघटना, समूह, अगदी व्यक्ती सुद्धा आहेत, मग त्या धार्मिक संस्थांतल्या असो की अगदी प्रगतिशील सामाजिक विचारधारेच्या असो, त्यांच्या निमित्ताने आपण पाहतो. हे आम्ही सुनामीमध्ये पाहिलं, हे आम्ही कच्छच्या भूकंपामध्ये पाहिलं, हे आम्ही आंध्र प्रदेशच्या तुफानामध्ये पाहिलं. प्रत्येक ठिकाणी प्राकृतिक आपदेनंतरचं हे कार्य, यामध्ये समाज खूपच पुढे जातो, सरकारला मागे टाकतो. तर मग बाकी क्षेत्रामध्ये दीर्घकालीन कार्यामध्ये सुद्धा समाजाचं जे पुढाकार घेणं किंवा समाजाने अशा प्रकारच्या समाजातल्या गरजा भागवण्याचं किंवा प्रश्न सोडवण्याचं कार्य अंगीकारणं हे युवकांच्या ताकदीने खूप प्रकारे होऊ शकतं. एवढाच मी सूचित करून इथे थांबते. यामध्ये आपण
दुसरं लेणं जे घेतो ते आपलं देणं असतं. खरोखर संविधानावरती हात घेऊन जनप्रतिनिधित्व स्वीकारणारे आणि मग संसदेत किंवा विधानसभेत जाऊन बसणारे जनप्रतिनिधी खूप असतात, परंतु ते किती प्रतिनिधित्व करतात हो? या लॉकडाऊन मध्ये किती जण रस्त्यावर दिसले? पायी चालणाऱ्या श्रमिकांना थांबवून त्यांना निवारा देण्यासाठी किती जण पुढे आले? किती जण पोहोचले आपापल्या जनप्रतिनिधित्वाच्या निवडणूक क्षेत्रातल्या वस्त्यांमध्ये विचारपूस करायला की कोण भुकेला आहे आणि कोण नाही? नगण्यच म्हणायला हवं. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भत्त्याचा एक हिस्सा दिला किंवा घेतला गेला त्यांच्याकडून, तरी ते योग्य आहेच, परंतु त्याच्या पलीकडे जाणं हे जर ते करत नसतील तर मग प्रतिनिधित्व युवकांनी करायला पाहिजे ना. दलितांचे, आदिवासींचे वेगवेगळे हक्क घेऊन, आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा अधिकार हा जगण्याचा अधिकार आहे. त्या जगण्याच्या अधिकारासाठी जे जे आवश्यक असतं त्यामध्ये रचनात्मक कार्याला खूप स्कोप आहे. सगळ्यात मोठा मुद्दा आज जो वेशीवर आलेला, टांगला गेलेला आहे तो आहे रोजगार. हा रोजगार जर स्थानिक गावागावामध्ये आणि शहरातल्या वस्तीमध्ये, कारण आज आपण सर्व रचना मोडू शकत नाही. शहरीकरण आणि औद्योगिकरण म्हणजेच विकास, हे समीकरण घेऊनच चालणारं जग आपण, पण शहरातल्या गरीब वस्त्यांमध्ये आपण विचार करू शकतो की कोण कोण आहे तिथे. या स्लम्स मध्ये तुम्ही जे जे शहरातले युवक युवती असाल त्यांना माहित असेल किंवा नसेलही, 95% ज्यांना असंघटित श्रमिक म्हटलं जातं, जे असुरक्षित ठेवलेले असतात आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, त्यांच्या बाजूचे असलेले कायदे अंमलात सुद्धा येत नाहीत, जसा 2008चा कायदा आहे म्हणून, तर या सगळ्या श्रमिकांच्या जीवावर शहर चालत असतं. त्या वस्त्यात राहणारे सुद्धा जे 10, 15, 20, 25 वर्षापासून आपलं गाव घर सोडून आलेले असतील असे, आणि असेही की जे 4-5 महिन्यापुरते येतात आणि कधी होळीला, कधी दिवाळीला, तर कधी शेतीचं काम पुढे नेण्यासाठी म्हणून परततात. आणि त्यांची जडमुळं तिथे गावामध्ये कुठल्याही असली, त्या दलित वस्त्यांमध्ये असली, कुठल्या गावातल्या, उत्तर प्रदेशातल्या, बिहार मधल्या किंवा महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यामधल्या, तरी सुद्धा त्यांचं महत्वपूर्ण आयुष्यातलं योगदान हे खरोखर त्यांच्या श्रमाचं भांडवल लावण्यामध्ये, त्यांची कुशलता लावण्यामध्ये असतं, ज्याच्याशिवाय पैशाचं भांडवल अगदी युरो आणि डॉलर्स मध्ये जरी आणलं तरी सुद्धा कुठलंही शहर उभं राहू शकत नसतं, स्वच्छ होऊ शकत नसतं, कुठल्याही प्रकारच्या सेवा चालू शकत नसतात, आणि उत्पादन निर्मिती किंवा त्याचं वाटप सुद्धा होऊ शकत नसतं. अगदी शेतातली उपज सुद्धा, शेतमजूर ज्यांची संख्या असंघटित श्रमिकांमध्ये सर्वाधिक आहे त्यांचंच तर असतं योगदान. तेव्हा या सगळ्या समुदायांच्या बरोबर वेगवेगळ्या प्रकारची रचनात्मक कार्य जी त्यांना अधिकार मिळवून देतील, रोजगाराचा अधिकार, तसाच वेतनाचा अधिकार, स्वयंरोजगाराच्या निर्माणाचा अधिकार, त्यांच्या कुशलताच नव्हे तर आजूबाजूला जे संसाधन असतात ते त्यांचं भांडवल असतं. मग त्याच्यात जल असतं, जमीन असतं, जंगल असतं, आणि त्यांची शेतीवाडी असते, त्यांची त्याच्यामध्ये मेहनत करण्याची तयारी असते. या सगळ्याचं एक प्रकारचं मिश्रण हे भांडवलाच्या रूपाने घालून तिथे उपजणाऱ्या प्रत्येक उपजावरती प्रक्रिया उद्योग सुरू करणं, हे साधं काम या स्वतंत्र भारताला 7 दशकाहून अधिक काळ गेला तरी जमलेलं नाही. आणि म्हणून त्यांना जर आपल्याला रोजगार निर्माणामध्ये आता लॉकडाऊनच्या नंतर सुद्धा मदत करायची असेल तर तुम्ही निवडा एखादी वस्ती, तुम्ही निवडा एखादं गाव किंवा पंचक्रोशी, तुम्ही आपापला स्केल, आपापलं प्रमाण ठरवा कार्याचं, आणि क्षेत्रही ठरवा किती व्यापक घ्यायचं ते. आणि त्यामध्ये आता रोजगार कुठल्या कुठल्या प्रकारचा सुरू होऊ शकतो हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म दाखवते जो आम्ही अलीकडेच तयार केलेला आहे. प्रकेश भाई कदाचित बता सकेंगे की कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करावा लागतो. कुठल्याही रचनात्मक कार्यामध्ये अभ्यास, कायद्यांचा अभ्यास, संविधानिक अधिकारांच्या बद्दलचे जे अनुच्छेद आहेत त्याचा अभ्यास, इथपासून ते स्थानीय संसाधन, मी म्हटलं त्याप्रमाणे भांडवलाचा अभ्यास. भांडवल शब्द तुम्हाला आवडला नाही तरी सुद्धा आज तो समजण्यासाठी वापरतो. आणि श्रमाचं भांडवल सुद्धा किती आहे, किती असे लोक आहेत तिथे जे अंडर एम्प्लॉईड आहेत, म्हणजे त्यांना अर्धा अधिक रोजगार मिळतोय, पूर्ण नाही. किती आहेत जे बेरोजगार आहेत, किती आहेत ते रोजगार करतायत पण त्यांना हात को काम मिला तो काम का दाम नहीं मिला असे आहेत. हे सगळ्याचा अभ्यास करून आणि मग तिथलं मार्केट, कारण बाजार एक माध्यम आहे, आपण बाजारू वृत्ती मानत नसलो तरी शेवटी उत्पादक आणि ग्राहक आणि त्यांची गरज
या दोघांना जोडणारी वेगवेगळी माध्यमं आपल्याला हवी असतात. आपण अगदी मोठ्या आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर मग WTOच्या जाळ्यामध्ये अडकतो, हे आपला देश जाणतो. मग तिथून जागतिकीकरणच नाही, खाबूची धोरणं येतात जी खाजगीकरणाची असतात, उदारीकरणाची असतात. पण आपण आपल्या छोटा गरिबांचा बाजार जो हॉकर्सचा असतो तिथून सुरुवात केली तर कुठल्या गरजा गरिबांच्या, अगदी कपड्यापासून ते कुठल्या तरी छोट्याशा सरबतापर्यंतच्या, या आपण आपल्याच स्थानिक क्षेत्राचं एक युनिट निवडून भागवू शकतो. याचा अभ्यास तुम्ही युवक अधिक चांगले करू शकतात, युवती करू शकतात. मला आठवतंय की केरळच्या आमच्या जेकब वडकंचरींनी सुरुवात केली त्याच्या कार्याची, ती अशीच केली होती. केरळचं वायपिन आयलंड हे एक छोटस आयलंड ज्याच्यामध्ये जाण्यासाठी बोट पकडून जावं लागत होतं. तर त्या आयलंडचा पूर्ण अभ्यास त्यांनी केला. आम्ही हे जे एक वस्ती गाव किंवा फॉर्म बनवलेला आहे सर्वेक्षणाचा, तो आजच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीला विचारात घेता सर्व प्रकारच्या त्या वस्तीतल्या सेवा, सुविधा, संसाधनं यांचा विचार आणि आढावा घेणार आहे. त्यांनी अगदी तेच केलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की अगदी टूथपेस्ट पासून ते गावातल्या मुलांच्या चड्डीपर्यंत प्रत्येक गोष्ट येते ती कुठेतरी वायपिन आयलंड मध्येच न पुरवली गेल्यामुळे ती कोचीन वरून येते, ती एर्नाकुलम वरून येते. आणि मग किती पैसा बाहेर जातो या गावातला याचा त्यांनी अंदाज काढला. तेव्हा तोही आणि त्याचे सहकारी आश्चर्यचकित झाले आणि त्यावेळेपासून त्यांनी वायपिन मध्ये अगदी टूथपेस्टला पर्यायापासून ते अनेक गोष्टींना पर्याय उभे केले आणि त्यातून त्यांनी प्राकृतिक उपचाराकडे तो वळला आणि तो उपचाराची अनेक केंद्र आज पूर्ण केरळभरच नव्हे तर अगदी थायलंड आणि व्हिएतनाम सारख्या देशातही पोहोचून चुकला आहे. तेव्हा एकाकडून सुरुवात केली तर आपण त्या वस्ती आणि गावाची बद्दलची बांधिलकी ही काहीतरी दीर्घदृष्टी पण अभ्यास सुरू केला रोजगाराचा तरी सुद्धा आता येत्या काही वर्षांपर्यंत खूप काम आहे. आपण आज जर दुःखी असलो, या श्रमिकांचा फॉर्मल इकॉनॉमी मध्ये उल्लेख नाही, त्यांच्या योगदानाचा GDP मध्ये प्रतिबिंब नाही म्हणून, आणि त्यांना प्रवासी साधनं न देता हवाई जहाज देणारे आपले सत्ताधीश आहेत म्हणून, आणि त्यांना कुठल्याही प्रकारची माफी न देता, त्यांचं वेतन पूर्ण न देता त्यांना परतावं लागलेलं आहे म्हणून, तर आपण पलायन स्थलांतर थांबवण्याच्या दिशेने रोजगार निर्माणाचं कार्य करावंच लागेल. आता मनरेगा सारखा एखादा कायदा जोही जनसंघर्षातून निर्माण झालेला आहे, असा एकेका मुद्द्यावरती एक कायदा घेऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी लढणं हे सुद्धा रचनात्मक कार्य. कुठलाही आदेश कुठल्याही कोर्टाचा किंवा कायदा, अगदी संविधान सुद्धा हे सहजासहजी अंमलात येत नाही आणि ते अंमलात आणणं हे रचनात्मक कार्य आहे. त्याच्यामध्ये संघर्ष म्हणजे कधी उपोषण, कधी सत्याग्रह, कधी धरणं, कधी मोर्चा काढावा लागला तरी ते एक माध्यम आहे, साधन आहे साध्यापर्यंत जाण्याचं. परंतु हे रोजगार निर्माणाच्या कार्याबद्दल मी थोडंसं आणखीन सांगते. आम्ही याच्यासाठी एक चौक केली आहे, कारण आम्ही बघतो की ज्या वेळेला आपण रोजगाराचं काही साधन निर्माण करतो, आमच्या सेंचुरी मिल वर्कर्सचा संघर्ष त्या मिल्स चालू करण्यासाठी म्हणून आम्ही करतो आहोत आणि त्या मिल्स आम्ही स्वतः घेऊन चालवायचं पाहतो आहोत. आम्हाला इतर युनियन्सनी याच्याबद्दल साथ दिलेली नाही, परंतु आमच्या 90% श्रमिकांनी जिद्द पकडली की नाही, आपण ही मिल बंद होऊ द्यायची नाही बिर्लांची, आणि ते चालवू शकत नसले तर आम्ही चालवू शकतो हे आम्ही कोर्टात सांगून आमचं वेतन चालू ठेवून सत्याग्रही चालू ठेवला आहे, मिल्स बंद असली तरी. पण त्याचबरोबर नुसतं सत्याग्रह, नुसतं धरणं न करता उपोषण चालूच आहेत, लॉकडाऊन सोडलं तर. पण आम्ही त्याच्याच बरोबर एक छोटा हातमाग वर्ध्याला पाठवून आमच्याच युवराज सारख्या युवकाची मदत घेऊन तिथे त्यांना प्रशिक्षण देऊन सुरू केला. तेव्हा फार एक नव्या नवलाईची गोष्ट घडली. लोकांना जाणवलं की शेवटी यार्न आणि डेनिमच्या मोठमोठ्या मिल्स एका बाजूला आणि हा छोटासा हातमाग ज्याची पुनरावृत्ती करता येईल, ज्याच्यावर स्वयंनियंत्रण ठेवता येईल, हा निर्माण करणं आणि त्यातून कपड्याचीच गरज पुरवणं, हे बिर्ला, टाटा काय अगदी अडाणी अंबानी रोजगार निर्माण हे एक आव्हान आहे आणि ते आपण शेतीमध्ये घेऊ शकता. शेती उपजच्या मालावर, वनोपजच्या मालावरती वेगवेगळ्या प्रक्रिया करणं, याच्यासाठी अनेक रिसोर्स पर्सन्स आहेत. मायक्रो लेव्हलचे एक्सपेरिमेंट्स आणि प्रयोग जे आहेत त्या सगळ्यांना आपल्याला जोडून घ्यावं लागेल. तेव्हा असं समजू नका की आपण हे एकटं कसं काय करणार.
मार्केटिंग एवढं कठीण गोष्ट आहे, आपण कुठे पुरून उरणार वगैरे वगैरे. सुरुवात तर करून बघा, एखाद्या छोट्याशा कामापासून बघा. कुठेतरी शेंगदाण्यापासून एखादं चटणी तयार करणं किंवा महूच्या फुलापासून सुद्धा आमचे सतीश गोगुलवार गडचिरोलीचे करतात, तसा एखादा रोजगाराचा प्रयत्न करणं वगैरे वगैरे. अगदी सीताफळं सुद्धा जी पहाडात विकली जातात 5 रुपये किलोनी, ती तुम्ही शहरामध्ये असाल तर 60 रुपये किलोनी घेत असाल. त्याच सीताफळावर तिथेच प्रक्रिया झाली तर त्याचा पल्प किती रुपयाला विकू शकतो? त्या मधाचं जर पॅकिंग तिथेच झालं शुद्धीकरणासह तर किती कमाई करू शकतो? या सगळ्यावरती युवकांनी जर आपलं लक्ष घातलं, मग तुम्ही असाल मोठमोठे इंजिनियर्स किंवा IT एक्सपर्ट्स, परंतु आपण जर निवडलं एखादं क्षेत्र तर त्यातल्या त्या तुमच्या व्यापक शिक्षणाचाही कुठे ना कुठेतरी उपयोग होईल. पण आपल्याला जोडून घ्यावं लागेल धरातळाशी. आणि म्हणून रोजगार निर्माणाचंच कार्य नाही, मी बाकी सगळ्यावरती बोलत नाही, पण जैविक शेतीकडे वळणं आणि शेतकऱ्यांना वळवणं, ज्यामुळेच त्यांना कर्जमाफी आणि उपज का सही दाम स्वामीनाथन आयोगच्या आधारावरती हे अधिकार मिळण्यासाठी संघर्ष चालू असतानाच एक नवी दिशा मिळेल आणि स्वावलंबी शेतीमुळे कर्जदारी निपटू शकतो. हे आमच्या पश्चिम निमाड मधल्या मध्य प्रदेशामधल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी छोट्या आणि मोठ्या हे अवलंबिलं त्यांना अनुभव आलेला आहे. हा आपण पसरवू शकतो. याच्यात प्रबोधनाचं कार्य असेल, तसंच स्वतः काही करून देखावण्याचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह कार्य सुद्धा असेल, हे लक्षात घ्या. प्रत्येक प्रकारच्या कार्यामध्ये आम्ही जीवनशाळा सुरू केल्या शेवटी, कारण लोकांना वाटलं सरकारच्या शाळा चालणार नाही. तर मग जीवनशाळांसाठी कुठेतरी करिक्युलम निर्माण करणं, कुठेतरी शिक्षकांचं प्रशिक्षण करणं, त्यासाठी वेगवेगळ्या रिसोर्स पर्सन्सना जोडून घेणं आणि त्या जीवनशाळांमध्ये आदिवासी मुलांच्या बरोबरच पालकांना जोडणं, केंद्र निर्माण करणं, असं एकातून दुसऱ्यातून तिसऱ्यात आपण जातच राहतो मित्रांनो. आणि त्यामुळे आपलं हे कार्य हे अनिश्चितकालीन कार्यच ठरतं. आता हे सगळं कार्य करण्यासाठी तुम्ही शहरातल्या गरीब बस्त्यांचा विचार करा किंवा गावाचा विचार करा. मी गरीब बस्त्यांचं उदाहरण देते, कारण काही मुलं शहरातली असतील, त्यांना वाटत असेल की इथे काय साध्य होईल, इथे ना जंगल न जमीन न पाणी. परंतु मी तुम्हाला सांगते की शहरी गरीब बस्त्यांमध्ये शहरातले सगळे उत्पादक असतात. एशिया सोशल फोरम आम्ही सहभाग घेतला आणि काही महिन्यानंतर आम्हाला कळलं की तिथे ज्या बॅग सगळ्यांना वाटल्या गेलेल्या होत्या त्या आमच्या मंडाळा नावाच्या श्रम मधल्या एका टेलरने शिवलेल्या. तेव्हा सगळ्या प्रकारचे खरे उत्पादक, खरी बिल्डर, खरी निर्माते तिथेच असतात. आणि या वस्त्यांमधलं ही कुशलता आणि हे श्रमदान हे आपल्याला त्या वस्त्यांमधल्या गरजा भागवण्यासाठी उपयोगी आणायचे असेल तर ग्राम स्वराज्यासारखाच मोहल्ला स्वराज्य किंवा वस्ती स्वराज्य हे सुद्धा आपण कमी अधिक आणू शकतो. तिथे अगदी धान्य पिकत नाही म्हणून धान्य नाही, परंतु जर युनायटेड स्टेट्स मधल्या एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये अजूनही बार्टर सिस्टीम आपली होते की, म्हणजे अगदी भेंडी देऊन मीठ घेणं, आमचे आदिवासी करतच आले आजपर्यंत. तर तशा प्रकारची देवाणघेवाणीची रचना सुद्धा निर्माण करता येते. गिल्ड ऑफ सर्व्हिसेस, तिथे कार्पेंटर्स आहेत, तिथे इलेक्ट्रिशियन आहेत, तिथे टर्नर फिटर्स आहेत, तिथे बिल्डर्स आणि सगळे जण आहेत, टेलर्स आहेत, सुतार. आपण जर यांचं एक गिल्ड ऑफ सर्व्हिसेस सारखं जर कार्य सुरू केलं तर शहरातल्या धनिकांना त्यांच्याशिवाय जगता येत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी या गिल्ड ऑफ सर्व्हिसेस मध्ये आपण आणि मदत देऊ शकतो. हे सुद्धा एक रचनात्मक कार्य आहे. पण याच्या पलीकडे आपण जायचं म्हटलं तर त्या ठिकाणचं कार्य ज्याची मी सगळी उदाहरणं देतो करण्याआधी सुद्धा आपल्याला झगडावं तर लागतं. उदाहरणार्थ मुंबईतल्या ज्यावेळेला वस्त्याच्या वस्त्या विस्थापित केल्या गेलेल्या होत्या, 75,000 घरं तोडली गेली होती, तेव्हा एका आझाद मैदानाच्या आम सभेमध्ये उत्स्फूर्त घोषणा दिली आम्ही, घर बचाओ घर बनाओ. पण मग घर बनावच्या आधी घर बचाओ साठी लढावं लागलं, त्यासाठी फार मोठं आंदोलन उभं करावं लागलं. त्याच्या आधारावरती आमचं उद्दिष्ट होतं रचनात्मक, स्वस्त गृहनिर्माण, स्वावलंबी गृहनिर्माण. आणि 9% जमिनीवर मुंबईच्या जर 50 ते 60% गरीब लोक राहतात आणि ते इतरांचे महलचे महल बनवतात. जसं पुण्यामध्ये आम्ही सिटीज विदिन सिटीज पाहत आलो, म्हणजे गोदरेज ग्रीन्स पासून नांदेड सिटीपर्यंत. तर मग त्यांना स्वतःला घर नको का? त्यांना स्वतःचं घर बांधायला जमिनीचा जो तुकडा त्यांच्या आत्ताच्या कच्च्या घरासाठी असेल त्याच्यावर अधिकार नको का?
त्यांच्यासाठी सरकारने स्वस्त गृहनिर्माण त्या जमिनीवर करून द्यायला नको का? मग त्यामध्ये जर बिल्डरशाही येत असेल तर त्याला तोंड देऊन आपल्याला त्याला पर्याय सुचवणं आणि त्यासाठी ध्येय धोरण निर्माण करणं हे करायला नको का? आम्ही अगदी तीच दिशा घेतली आणि मग वेगवेगळ्या पातळीवरती ते आंदोलन पुढे गेलं. मित्रांनो, आजही लॉकडाऊन मध्ये आमच्या त्या वस्त्यांमध्ये कुठे राहत कार्य तर कुठे पुढच्या आवाज येत नाहीये का? ताई तुमचा माईक थोडा ऍडजस्ट करा. हेडफोन्स मला वाटतं थोडे गुंतलेले आहेत त्यामुळे असं. एक टँजेन्शियल टच होतो कसं असतं परिघावरती या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करून आपण विचाराल की मग आता संघर्ष आणि रचना यांचा मेळ कसा घालायचा. म्हणून की एखाद्या क्षेत्राचा एखाद्या समुदायाचा विचार करताना आपण जो मूलभूत अभ्यास करू त्या अभ्यासातूनच हे दोन्ही निर्माण होतं, संघर्ष पण आणि रचनात्मक पण. संघर्षही आणि रचनाही. आणि त्याच्यासाठी आपण कसं पुढे जायचं, त्याबद्दलची आपली संरचना कुठली असणार याचा आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. आपण एखादी समूहापासून सुरुवात केली एखाद्या विषयात तर त्यातून बघता बघता संघटन उभं राहू शकतं का? जादू तर होत नाही. आपल्याला चिकाटी लागते, आपल्याला भाषा यावी लागते, आपल्याला संवाद करावा लागतो. समुदायामधले उपसमुदाय यांच्यापर्यंत पोचून त्यांची जी एक सांस्कृतिक विविधता असते, त्यांच्यातला भेदभाव असतो, ते सगळं समजून घ्यावं लागतं आणि मग एक रणनीती आखावी लागते. अगदी रचनात्मक कार्यामध्ये सुद्धा बरं का कमी नाही, अधिक इनपुट घालावे लागतात संघर्षापेक्षाही कधी कधी. कारण अशा प्रकारे समूहाला जोडण्यासाठी रचनात्मक कार्याचा जसा संघर्ष उभा राहतो, एखादा मुद्दा पुढे उठला की लोकांचा हृदय इथं लोकांची ऊर्जा वर जाते आणि मग ते एकदम लढायला तयार होतात. पण ते जर मुद्द्यापुरतं सीमित असेल तर ते आंदोलन ठरू शकत नाही, त्यात सातत्य राहू शकत नाही. आणि म्हणून संघर्ष चालू असताना सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये रचनात्मक कार्य जोडून घ्यावंच लागतं. आपण असं म्हणू शकत नाही की आता एवढा मोठा आजार आलेला आहे आणि एवढा मोठा बेरोजगारी फैललेली आहे तर आता त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं कार्य पुढे चालू असं लॉकडाऊन मध्ये करू शकत नाही ना. अगदी तसंच होतं. त्यामुळे एका इश्यू पासून मुद्द्यापासून आपण व्यापकतेकडे जात असतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवरती एकाच वेळी कार्यरत राहणं ही एक कपॅसिटी आपण आपल्यामध्ये बिल्डअप करावी लागते. युवकांना हे करणं शक्य आहे. आज मित्रांनो तुमच्या हातामध्ये आम्ही जी माध्यमं छानपणे वापरू शकत नाही ती माध्यमं आहे. आम्ही म्हटलं त्याप्रमाणे ही एक डबल एजेड स्वॉर्ड आहे, ही दुधारी तलवार आहे. याच्यामुळे बाजार पण कसा फैलावतोय, कसा आपल्याला घेरतोय, कसं जगाला लुटतोय हेही आपण पाहतोय. आणि ह्या डिजिटलायझेशन मध्ये काही पारदर्शिता, जबाबदेही पारदर्शिता, फॅक्ट्स आणि इन्फॉर्मेशनचं इन्फ्लेशन हे सगळं साध्य होत आहे. ज्या मीडियामध्ये अवकाश नाही त्याला पर्यायी हा मीडिया उपलब्ध होतो आहे. युवकांनो हे तुम्हाला करणं सहज शक्य आहे. युवतींनो तुम्हाला सुद्धा याच्या मार्फत आता घराघरातल्या गृहिणीपर्यंत पोहोचणं शक्य आहे. महिलांनी महिलांसाठी महिलांबरोबरच कार्य करावं असं पण मी एक उदाहरण म्हणून सांगतो. आणि म्हणून याच्यासाठी तुम्ही संघटन उभं करणार की संस्था करणार हे तुम्हाला ठरवायचं आहे. ते कार्यावरती पण अवलंबून आहे पण तुमच्या वृत्तीवरती आणि तुमच्या दिशा निवडीवरती अवलंबून. कोणी म्हणेल की मला स्थापित व्हायचं नाही, प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांचा लढा जर लढायचा असेल तर मग मला संघटित शक्तीचा आधार घेऊन कार्य करायचं आहे. मग असे लोक संस्था स्थापण्यामध्ये जास्त वेळ, ऊर्जा, साधनं खर्च करत नाही. पण संघर्ष सुद्धा खूप पुढे गेल्यानंतर कुठेतरी त्याचं इन्स्टिट्यूशनलायझेशन ज्याला आपण म्हणतो, संस्थाकरण, तेही करावं लागतं. पण संस्था करायची असेल तर ती पण कशी चालवायची आणि कशी नाही हे आपल्याला ठरवावं लागतं. आम्ही नर्मदा बचाव आंदोलनाच्या मधून नर्मदा नवनिर्माण अभियान निश्चित निर्माण केलं, पण आम्ही विदेशी पैशांचा आधार घेतला नाही. आमचे विदेशी पुरस्कारांचे पैसे सुद्धा नर्मदा आंदोलनासाठी किंवा नर्मदा निर्माण अभियानासाठी स्वीकारले नाही. याची कारण आम्ही अनेक विचार करून ठरवली की समाजाचं योगदान याच्यामध्ये व्हायला पाहिजे. वेगवेगळ्या लोकांना आपल्याला जोडलं पाहिजे
आणि आम्ही हेही ठरवलं की आम्हाला शेवटी स्वावलंबी समाजात जर निर्माण करायचा असेल तर आपलं कार्य सुद्धा स्वावलंबी व्हायला हवं. आम्ही अजून ते पूर्णतः ध्येय अचीव करू शकलेलो नाही, साध्य करू शकलेलो नाही. कारण लोक मंदिरा मशिदीला जास्त पैसे देतात, जन आंदोलनांना देत नाहीत. जीवन शाळा असतात पण त्यांना ते प्रयोगात्मक शाळा मानतात. जरी त्या आता 28 वर्ष चाललेल्या आहेत आणि हजारो मुलं त्यातून शिकून ग्रॅज्युएट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली, ऍथलेटिक्स झाली, पुण्याच्या बालेवाडीमध्ये आहेत तरी सुद्धा. तेव्हा आपल्याला हे सगळं सहन करत पुढे जावं लागेल जर आपण ती दिशा ठरवली तर. आपण ठरवायचंय की आपले आर्थिक स्रोत, साधनांचे स्रोत काय असतात. अगदी अशाही संस्था आहेत की ज्या रद्दी पेपर विकून आपला कारभार चालवतात. आम्ही इन काइंड मदत घेऊन कारभार चालवतो आणि यासाठी सुद्धा वेगवेगळे लोक इन काइंड मदतीसाठी पुढे येतात. अगदी सुरुवातीपासून आम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये कार्य करायचं होतं तेव्हा कार्यालयाची जमीन जागा मोफत. आज सुद्धा आमची सगळी कार्यालय मोफत आहे. 25 वर्षानंतर आम्ही कार्यालय बांधू शकलो शेतकऱ्यांच्याच योगदानातून. त्या निमाड क्षेत्राच्या बाहेरून एकही पैसा न आणता जमीन मोफत, कुंभारांनी विटा मोफत दिल्या, लाकडं आदिवासींनी मोफत दिली. मला वाटतं अशा प्रकारचं एक साधनांचं मोबिलायझेशन हे सुद्धा एक फार मोठं आव्हान असतं, पण त्यात एक प्रकारचं समाधान असतं, त्याच्यामध्ये एक जोडणी असते. कारण शेवटी श्रमजीवींचे लढे आणि श्रमजीवींच्या बरोबर रचनात्मक कार्य करत असताना आपण बुद्धिजीवींना नाकारू शकत नाही. त्यांचं वर्चस्व समाजामध्ये कायमच असतं. बघा, आज बुद्धिजीवी घरात बसून लॉकडाऊन मध्येही पगार मिळवत आहेत, पण मोलकरणीला पगार द्यायची दानत थोड्यांच्याच मध्ये आहे. या बुद्धिजीवींमध्ये जे कोणी आपल्याला संवेदनशील भेटतील, जे कोणी एम्पथायझर्स असतील अशा गरिबांच्या, वंचितांच्या समुदायांच्या बरोबर त्यांना जोडून घेणं, त्यात वकील असतील, डॉक्टर्स असतील, त्याच्यात पत्रकार मित्र असतील, त्याच्यात कोणी दान देणारे असतील, यांचा शोध घेणं आणि तसा एक जनसहयोगींचा एक मोठी बिरादरी निर्माण करणं हे सुद्धा एक आव्हान म्हणून आमच्या आंदोलनाने स्वीकारलं. त्यामुळे आमच्या आंदोलनाला विदेशात न जाता सुद्धा किंवा देशभर सतत फिरतच न राहता आपला झेंडा आणि आपली जडमुळं कायम ठेवून सुद्धा बराच एक व्यापक प्रचार, प्रसार, प्रबोधन, प्रशिक्षण आणि पोहोचणं हे करता आलं. आणि म्हणून सातपुड्यातल्या आदिवासींपुरतं मर्यादित न राहता हे आंदोलन पर्यायी विकासाच्या बद्दलचं प्रबोधनात्मक एक केंद्र ठरलं, एक अनेक केंद्रांपैकी एक. आणि म्हणून आपण जेव्हा कार्य करतोय त्यावेळेला इतर संघटना आणि संस्थांशी आपण कसं जोडलं जाणार याचाही विचार करावा लागतो. हा माझा दुसरा मुद्दा आहे. यातूनच मग आपण समन्वय बनवू शकता. रचनात्मक कार्य करणाऱ्यांना पूरक असा संघर्ष असेल, जसा जमिनीच्या अधिकाराचा आणि जगण्याच्या अधिकारासाठी रोजगार निर्माणाचा, हा संघर्ष जोडून घेऊ शकतो रचनेशी. अशा प्रकारे आपण आपली फळी बांधू शकतो, एवढंच मी आपल्याला सांगते. आणि यामध्ये आपण अगदी मायक्रो लेव्हलचं कार्य सुरू केलं तरी केव्हा ना केव्हा तरी मॅक्रो लेव्हलला पोहोचताच. त्यासाठी अर्थात आणखी एक आघाडी महत्वाची असते जी आम्हाला जाणवते, जे मी आधी उल्लेख केला, ती कायद्याची. कायदे आणि धोरणं ही अजून तरी आपण नाकारलेली नाहीत. अनेक कायदे जनविरोधी दिशेने बदलत आहेत, हे आज आपण पाहतो आहे. पर्यावरणीय कायदे असो, श्रमिकांचे कायदे असो, त्या सगळ्या खोलात न जाता मी एवढंच म्हणेन की ह्या कायद्यांना राबवणं हे सुद्धा आपलं काम आहे. आज जे स्थलांतरित श्रमिक कोट्यावधींच्या संख्येने, 4 कोटींचा आकडा तर पार झालेलाच आहे, पण किती अजूनही रेकॉर्डवरच नाहीत, किती अजूनही वेतन न घेता परतलेले आहेत. याचं कारण 1979चा आंतरराज्य स्थलांतरित मजूर कायदा राबवला गेला नाही, 1996चा बांधकाम मजूर कायदा राबवला गेला नाही, डोमेस्टिक सर्वंट्स ऍक्ट घरेलू कामगारांचा कायदा राबवला गेला नाही, ठेका मजूर कायदा राबवला गेला नाही, किमान वेतन कायदा राबवला गेला नाही. किंवा या सगळ्या कायद्यांचं एक जाळं आपल्या देशात आहे. आज त्याच्यामध्ये गुंतय सत्ताधीशांचं जाळं आणि ते एकमेकाला काटतंय. पण जे सत्ताधीश बिल्डर्सची किंवा कंपन्यांची भागीदारी करून आपली सत्ता टिकवतात किंवा मिळवतात, त्यांच्याबद्दल काय बोलावं, त्यांच्याशी आपल्याला लढावं लागतं, मग ते कुठल्याही पक्षाचे असो. पण त्यामध्ये सुद्धा आपण खऱ्या खोट्याचा विचार करतो, अभ्यास करतो आणि मग कायद्याचा आधार घेऊन कोर्टातली लढाई की मैदानातली लढाई ठरवतो. मित्रांनो, तुम्ही हे समजू नका की कोर्टातली लढाई म्हणजे वकीलच पाहिजेत आपल्या बरोबर. तुम्ही स्वतः वकील बनू शकता. वकालत करणं, ऍडव्होकसी म्हणजे एखाद्या तहसीलदाराकडे जाऊन गरिबांचे रेशन कार्ड बनवून घेण्यापासून ते एखाद्या मिल मधल्या कामगारांसाठी कामगार कायद्यांच्या आधारावरती हक्क मिळवण्यापर्यंत हे सगळं येऊ शकतं.
मी सुद्धा कधी कोर्टात गेलेली नव्हते. 2007 मध्ये अशा काही घटना घडल्या की जेलमध्ये आम्हाला घातलं गेलं आणि तेही अगदी फरफटत उपोषण चालू असताना. आणि मग आम्हाला तिथून बाहेर येता येताच मला कोर्टात उभं राहायला प्रेरणा दिली आमच्या एका वरिष्ठ वकिलांनी इंदोरच्या. बागडी साहेब म्हणाले की तुम्ही उभे राहा आणि तुम्ही बोला. म्हटलं नाही हो, मी कसं बोलणार, मला तर माय लॉर्ड सुद्धा बोलता येत नाही. परंतु ते म्हणाले नाही, जे तुम्हाला वाटतंय ते बोला. आणि आज अनेक वकील आम्हाला म्हणतात की अहो तुम्ही तर काही बोलू शकता, काळा डगला घातला नाहीये ना म्हणून. तेव्हा ते केवळ काळा डगला घालणं न घालणं नसतं, पण ज्यांचा धरातळाशी आणि जिवंत संपर्क आणि संवाद असतो ते अधिक भावनाशीलतेनेच नव्हे तर अधिक माहितीपूर्ण मांडणी करू शकतात. नाहीतर वकिलांना आपल्याला ब्रीफ करावं लागतं, त्यांना ऍफिडेव्हिट्स पिटिशन्स बनवण्यासाठी मदत करावी लागते. ते तर करतोच आपण शिकले सवरले असो तर त्यापर्यंत जाऊ शकतो, नाहीतर निदान त्यांच्यापर्यंत फॅक्ट्स पोहोचवून त्यांची मदत घेऊ शकतो. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांची पूरकता आणि आपण आपल्या कार्याची व्यापकता ही वाढवत जाऊ शकतो, हे मला इथे सांगायचं आहे मित्रांनो. मी अधिक काही न बोलता एवढंच म्हणेन की तुम्ही अगदी एखाद्या आरटीआयच्या कायद्यापासून सुरू केलं आणि त्या आरटीआयच्या आधारावरून भ्रष्टाचार शोधायचा म्हटलात तरी तो सुद्धा केवढा मोठा मुद्दा आहे. अण्णा हजारेंच्या पर्यंत हा मुद्दा लढवावा लागला. आज ते आता वृद्धत्वाकडे झुकलेले असले तरी सुद्धा तुम्ही घ्या ना ते हातामध्ये कार्य. ज्या ज्या संस्था किंवा ज्या ज्या आंदोलनांना ज्या ज्या व्यक्तींना आता युवांची गरज आहे ते कार्य तुम्ही हातात घ्या. मी म्हणते आज की नर्मदा बचाव आंदोलन सुद्धा आता आमच्या युवा कार्यकर्त्यांनीच हातात घेऊन मला मोकळं केलं पाहिजे. हे प्रत्येक आंदोलनांमध्ये वरिष्ठांना वृद्धांना वाटत असतं. आम्ही वरिष्ठ वृद्ध की कोण हे तुम्ही ठरवा, परंतु जिथे हायरार्की अशी नसते लेखी किंवा वेतनामधली, तिथे सुद्धा एक प्रकारचा अधिकार असतो वरिष्ठ कार्यकर्त्यांना. पण जे ज्युनियर्स म्हटले जातात, जे युवा असतात, त्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या योगदानांना मानून आम्ही त्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आता त्याच्यासाठीची माध्यम म्हणजे राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरांसारखी, ज्यातून आम्ही घडलो की बिघडवलो हे माहिती नाही असं अनेक जण म्हणतात. पण त्या शिबिरांमध्ये सुद्धा अगदी घोषणा देण्यापासून ते विहीर खणण्यापर्यंत जे जे काही होत होतं त्यातून श्रमप्रतिष्ठा, त्यातून अभिव्यक्तीचा अधिकार, हे सगळं कुठेतरी विणलं जात होतं जाळं मनातल्या मनात मूल्यांचं विचारांचं, आणि त्यातून घडत जात होती दिशा. आता याच्या पुढे एकच निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. आपलं आयुष्य आणि कार्यकर्ता रचनात्मक कार्यकर्त्याचं आयुष्य संघर्षामध्ये जायचं म्हणजे बाबा बाबा हे तर आपल्याला जमणार नाही हो, जेलमध्ये जावं लागलं तर, असं म्हणणारेही अनेक असतील. विचार करा की आपण किती हिमतीने कुठवर पुढे जाऊ शकतो. प्रत्येकाने आपापलं क्षितिज ठरवावं मित्रांनो आणि मग निर्णय घ्यावा. ज्यांना अगदी करोना ही डरोना वाटतं आणि ज्यांना अगदी जेलबंदी प्रगतिशील विचारधारा असली की आपली होणारच आज नाही तर उद्या, माझी सुद्धा आणि तुमच्यातल्याही अनेकांची, हे माहिती असतं, पण तरी सुद्धा आपले विचार परखडपणे मांडावलेच पाहिजेत आणि आपण अन्यायग्रस्तांशी जोडून राहिलं पाहिजे हे वाटत असतं. तेव्हा ते पुढे आणि पुढेच पावलं टाकत जातात. 4 पावलं मागेही पडतात. गांधीजींच्याही प्रत्येक आंदोलनाची पडली होती, पण गांधीजींनी सुद्धा हा रचना म्हणजे निर्माण आणि संघर्ष याची पूरकता त्या स्वतंत्रता आंदोलनामध्ये दाखवून दिली. म्हणून आज गांधींचं संपूर्ण विचार मंथनच नव्हे तर विचार प्रकटन आणि अगदी खादी किंवा चरख्यापासून त्यांनी सुरू केलेलं प्रत्येक उत्पादन हे कुठेतरी पर्यायी विकासाची, पर्यायी रोजगार निर्माणाची दिशा दाखवत आहे. आपल्या सत्ताधीशांनी ती आज मान्य केली नाही केली. ते मोठमोठ्या केंद्रीय योजनांच्याच मागे लागले आणि त्यांनी फक्त पैशाचा बाजारच जर उभा केला आणि आंतरराष्ट्रीय बाजार आणि उद्योगपती पुंजीपती भांडवलशांच्या आधारावरती नवनव्या प्रकारचा उपनिवेशवाद हा त्यांनी सुरूच ठेवला, तर केवळ चीनच्या उत्पादनांना नाकारू नाही, आपल्या देशातली सुद्धा जी विषमता आहे, आपल्या देशातला अंतर्गत जो उपनिवेशवाद म्हणजे वसाहतवाद आहे तो सुद्धा कमी करण्यासाठी आपल्याला खूप काही कार्य करावं लागेल. आणि म्हणून मी म्हणते आहे की तुम्ही ठरवा यामध्ये किती झोकून देता येईल आणि नाही किती. प्रत्येकाने, युवकांनी, युवतींनी आपलं करिअर, आपलं कुटुंब, आपली लक्ष, आपल्या अपेक्षा, आपली स्वप्न या सगळ्याचा एक आढावा घेऊन ठरवायचा आहे. आणि ते ग्लॅमरने ठरवू नका.
हो यांचं कार्य जर असं होतंय तर मग माझंही झालं पाहिजे, अशा प्रकारचं करू नका. नाहीतर आमच्याकडे सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी येतात, त्यांनाही आम्ही पाहतो, काही काही खरोखर दीर्घकालीन संपर्क ठेवून राहतात आणि काही त्या 1 महिन्यानंतर पूर्ण पडदा टाकतात. काही त्यातून जे मिळालंय ते घेऊन वेगवेगळ्या संस्थांकडे संघटनांकडे जात असतील, थोडी कमाई त्यातून सामाजिक कार्यातून होत असेल तरी त्यांना काही आम्ही धिक्कारत नाही. म्हणून तोही मुद्दा आपल्या पुढे म्हणते, आपल्याला कुटुंबाशी झगडावंच लागेल असं नाही, पण झगडावं लागलं तर विनम्रतेने ती तयारी ठेवावी लागेल. आणि त्याचबरोबर आपली जी गरज असेल आर्थिक, ती पूर्ण कितीपर्यंत आपण करणार आणि कितीपर्यंत ती टाळणार आणि कुठल्याही स्रोतांकडून आपलं आयुष्य जगू शकू या आत्मविश्वासाने पुढे जाणार, हे आपल्याला ठरवायचं. जे नोकरी करत आहेत, जे शेती करत आहेत, अशांना आपला तो व्यवसाय सांभाळून सुद्धा खूप वेळ मिळू शकतो. आमच्या पुढे अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आमचा युवा झटकळ कधी सतत म्हणायचा की मला उत्पन्नाचा स्रोत नाही. आता त्याला तो प्रश्न पडलेला नाही. त्यांनी कॅटरिंग सुरू केलं, त्याच्यानंतर हँडलूम वरती गेला वगैरे वगैरे. सुजय भाऊ आमच्या अवतीभोवती आता आहेत या काळामध्ये. अशी कितीतरी मुलं आहेत जी कायम एक नोकरी पकडून ठेवणं आणि उत्पन्नाचा स्रोत अधिकाधिक वाढवणं, पुढे नेणं, उत्पन्न वाढवणं हेच आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट मानत नाही. राष्ट्रसेवा दलाने आम्हाला शिकवलं ते हेच. खरं म्हणजे ती सेवा नाही, आपलं ते कर्तव्य आहे असं मानून आपण ह्या सगळ्या कार्यांच्या फापट पसाऱ्यातून आपली आपली निवड करा आणि लागा कामाला. आज तर आपली खूपच गरज आहे. काळाचं आव्हान आहे, निसर्गाचं आव्हान आहे, दबल्या पिडल्या मानवी समुदायांचं, समाज घटकांचं आव्हान आहे आणि सत्ताधीशांच्या अरेरावीचं, मूर्वतखोरीचं, विभाजन करणाऱ्यांचं आणि देशाची एकात्मता काय लोकशाही संपवणाऱ्यांचं सुद्धा आव्हान आहे. धन्यवाद. प्रश्न घेऊया. मी जास्त वेळ घेतला की कमी ते पाहूया. मेधाताई तुमचे 40 मिनिटापेक्षा. हॅलो, काय तुम्ही माझ्या गळ्यात अडकवलं? गायत्री तू सुरुवात कर. ओके. हा, धन्यवाद मेधाताई. मेधाताईंच्या आता झालेल्या भाषणातून मला वाटतं रचनात्मक कामाची व्याख्या त्यांनी आणखी व्यापक केलेली आहे आणि तरुण आपल्या परीने कसं योगदान देऊ शकतात हे सोप्या पद्धतीने उलगडूनही सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष कार्य तर यासाठी महत्वाचं आहेच, पण मला वाटतं संशोधन आणि अभ्यासही कसा महत्वाचा आहे हे त्यांनी अधोरेखित केलं. कोविड संकटानंतर काय करू शकतो याचाही एक मार्ग त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. संघर्षात रचना असते आणि रचनेत संघर्ष असतो यासारख्या वाक्यातून अधिकाधिक तरुण प्रेरणा घेतील याची आशा वाटते आम्हाला. मी आता प्रश्न एक घ्यायला सुरुवात करते. मेधाताई, पहिला प्रश्न झालेला आहे की सध्या लेबर लॉज शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हॅलो, 1 सेकंद गायत्री. हा, बोला. हॅलो. हा, तर पहिला प्रश्न असा आलेला आहे की सध्या लेबर लॉज शिथिल करायची प्रक्रिया सुरू आहे, तर याचा नेमका परिणाम काय होऊ शकतो आणि युवांना या बाबतीत कसं योगदान देता येईल? फारच गंभीर बाब आहे आणि गॅप भरल्याबद्दल धन्यवाद. श्रमिकांचे कायदे हे मोठ्या श्रमिकांच्या संघर्षातून निर्माण. माझे वडिलांनी त्या श्रमिकांच्या आंदोलनाचाच भाग होते आणि त्यामुळे आज ज्यांना आपण ऑर्गनाइज सेक्टर म्हणतो त्यांच्यासाठी प्रथम कायदे निर्माण झाले. पण आज अनऑर्गनाइज सेक्टर ज्यांना आपण म्हणतो, असुरक्षित आहेत ते, असंघटित आहेत ते, त्यांच्या विभाजित अवस्थेमधून परंतु अधिक संघर्ष करतायत आजच्या क्षणी. असे बांधकाम मजदूर असतील की घरच्या मोलकरणी असतील, यांच्यासाठी सुद्धा नंतर कायदे आवाज क्लिअर येत नाही. नाही हा आता आला. बरोबर, आता येतो. तर ह्या सगळ्या कायद्यांना आता संपवून टाकण्याचं घातलं आहे केंद्रातल्या सरकारांनी. याचं कारण की त्यांना अधिकाधिक लाभ करून द्यायचा आहे उद्योगपतींचा. त्यांची कर्ज ते माफ करतात, त्यांचे अपराध माफ करतात. 68,000 कोटींपर्यंत 5 वर्षांमध्ये 30 लाख कोटींची सूट देत आलं सरकार.
या देशामध्ये. पण आता त्यांना जो संघटित शक्तीचं आव्हान स्वीकारावं लागतं उद्योगपतींना, युनियन्सच्या निमित्ताने, कामगार संघटनांच्या निमित्ताने, ते संपायला पाहतायत. हा सगळ्यात मोठा मुळाघात आहे. कारण युनियनायझेशनची सगळी प्रक्रिया त्यांनी बदलून टाकलेली आहे आणि त्यांनी अशा प्रकारचे बदल 44 केंद्रीय कायद्यांमध्ये ते करून 4 कोड्स म्हणजे संहितेवरती ते आणतायत की ज्यामुळे 8 तासांच्या ऐवजी 12 तास काम करवून घेऊ शकतील उद्योगपती, महिलांना नाईट शिफ्टला बोलावू शकतील आणि त्याच्याबद्दल ओव्हर टाइम आणि ह्या बाबी मात्र कमजोर करता येते. असे अनेक त्यांनी ऑक्युपेशनल सेफ्टी, अगदी बांधकाम मजुरांना ऍक्सिडेंट झाला तर किंवा कुठल्या प्रकारचे आजार झाले तर सिलिकॉसिस सारखे त्यांना त्यांची भरपाई द्यावी लागेल, मालकांची जबाबदारी असेल, याबद्दल आंतरराष्ट्रीय ILO सारख्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जी युनोचा पार्ट आहे त्यांच्या कॉव्हेनन्स आणि कन्व्हेन्शन्सना सुद्धा डावलून ते या देशातले कायदे कमजोर करतायत. आणि त्यामुळे ह्याच्या विरोधामध्ये आवाज उठवायचा असेल तर संघर्ष हवाच, पण संघर्ष सुद्धा लॉकडाऊन मध्ये डाऊन करण्याचा घाट दिसतो आहे. युवकांनी, कामगारांमध्ये याचं निदान प्रबोधन करावं, प्रशिक्षण करावं. पहिले हे सगळे कायदे आणि त्यांच्या पर्याय म्हणून आलेल्या या 4 कोड संहिता यांचा अभ्यास करावा आणि मग पुढे जावं. हे प्रबोधनाचं कार्य सुद्धा फार मोठं कार्य ठरेल, संघर्षाला हातभार लावेल. आणि याचा विरोध करायचा असेल तर आज ट्विटर आणि फेसबुक वरून तर करतोच, पण फेस टू फेस कम्युनिकेशन वेगवेगळ्या थरातल्या श्रमिकांच्या बरोबर हे युवक युवतींनी करायला आम्हाला मदत करावी असं मी आव्हान. दुसरा मला वाटतं प्रश्न जो याला जोडून विचारता येईल असं आम्ही घेते की सध्या उपोषण आंदोलन ही माध्यम अनेक तरुण असे आहेत की ज्यांना ही फोल वाटतात किंवा काही एका राजकीय प्रेरणेतनं वाटतात, तर त्यांना ही माध्यम पॉवरफुल मीडियम्स आहेत, प्रभावशाली माध्यम आहेत. याबद्दल कसं सांगावं किंवा तुम्ही त्यांना याबद्दल कसं सांगाल? असं आहे की आपण जर लोकशाही संरचनेमध्ये आणि त्या चौकटीमध्ये जर जगतोय आणि त्या चौकटीचा आधार घेऊन जर आपण आपल्याला जो बदल समाजात आणायचा आहे, ज्याला आपण विकास असं म्हणू किंवा प्रगती असं म्हणू, ते जर परिवर्तन आपल्याला साधायचं आहे तर मग आपल्याला लोकशक्ती हा आधार तर घ्यावाच लागणार. नाहीतर आपल्याकडे काही सत्ता नसेल तर आपण दुसरा कुठला आधार घेणार? ज्ञानसत्ता, धनसत्ता, राजसत्ता आणि अगदी पूर्वीपासून चालत आलेली जातीसत्ता वगैरे वगैरे, या सत्तांच्या ऐवजी आपण लोकसत्ता, जनसत्ता हा जर आधार मानत असलो, यामध्ये आपण काही जण आपल्यातले पक्षीय राजकारणामध्ये जाऊ इच्छिणारे आणि त्या मार्गाने आपण परिवर्तन घडवू शकू असा आत्मविश्वास ठेवणारे असतील आणि काही पक्षीय राजकारणाच्या बाहेर संसद बाह्य राजकारण हे अधिक योग्य माध्यम आहे असं म्हणणारे असतील. काल बाबा आढावांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये पण हेच सांगितलं, त्यांनी जाणीवपूर्वक निवड केली सत्तेच्या राजकारणाच्या बाहेर राहण्याची. आम्ही त्याच कॅटेगरीत मोडणारे आहोत. आपल्यापैकी युवकांनी निर्णय घ्यायचा आहे. काहींनी अंतर्गत जाऊन जरी करायचं म्हटलं, बदलाव आणायचा, तरी सुद्धा बघा ना, ममता बॅनर्जी ज्या वेळेला विरोधी पक्ष नेत्या होत्या तेव्हा त्यांना काही सिंगूर आणि नंदीग्रामचा प्रश्न हा विधानसभेत उठवून जिंकता आला नाही. उपोषण करावं लागलं, रस्त्यावर यावं लागलं, गावकऱ्यांचं संघटन बांधावं लागलं. आम्हालाही प्रत्येक वेळेला अनुभव येतो की आपले जे जनप्रतिनिधी आहेत ते सर्व मुद्दे लोकसभेमध्ये सोडू शकत नाही. आता तर लोकसभेच्या मिनिटावर हजारो रुपये खर्च होतात आणि संसदेला नवीन रूप देण्यासाठी म्हणून 20,000 कोटींचं आयोजन होतं. पण संसदेत घडतं काय? संसद किती प्रमाणात खरोखर प्रतिनिधित्व करते शेतकऱ्यांच्या कर्जदारीचं, मजुरांच्या अवहेलनेचं, हे आपण पाहतो आहोत. आणि म्हणून आपल्याला या प्रत्येक गोष्टीसाठी कुठेतरी जनशक्ती उभी करूनच त्यांना आव्हान द्यावं लागतं जर आपण संसद बाह्य राजकारणात. याच्यामध्ये पक्षीय राजकारणाशी आपण कसा संबंध ठेवावा आणि कसा ठेवू नये हे आपल्याला विचारपूर्वक ठरवावं लागतं. कधी आपण पक्षांना आपल्या मंचावर येऊ दिलं याचा अर्थ आपण लगेच त्या पक्षाचे झालो असे आरोप येत असतील, पण ते खरं नसतं. आणि कधी कधी आपल्यातून निघून काही लोक पक्षीय राजकारणात जातात. केजरीवाल आणि समूहाने ते केलं, त्याला लगेच धिक्कारण्याची गरज नाही.
परंतु आपल्याला जर हे जाणवलं, आज आम्हाला जाणवतंय की त्या संसदेमध्ये मूलभूत प्रश्न सोडवू शकत नाही. जेव्हा बाहेरून जन आंदोलनाचा रेटा येतो त्यावेळेला नवीन नवीन कायदे बनतात. हॉकर्स ऍक्ट बनवण्यासाठी, 2008चा असंघटित श्रमिकांचा कायदा बनवण्यासाठी, भूमी अधिग्रहणाचा ब्रिटिशांचा कायदा 1894चा बदलण्यासाठी आम्हाला किती संघर्ष करावा लागला. अगदी RTI कायदा असो त्यासाठी सुद्धा अरुणा रॉय यांचा धरण्यापासून सुरुवात झाली, ज्यात आम्ही सगळे सामील झालो, मसौदे बनवण्यामध्ये बसलो. फॉरेस्ट राईट्स ऍक्ट सुद्धा संघटनांनी लढून मिळवला, पेसा कायदा आदिवासींनी लढून मिळवला. तेव्हा हे सगळं असं संघर्षातून निघालेलं जे एक देणं आपल्याला मिळतं ते घेऊन मग आपल्याला वाटा मोकळ्या होतात हे जाणून घ्या. त्यामध्ये केवळ राजकारणाचा वास येतो किंवा प्रसिद्धीसाठी हे करतायत असं करू नका. प्रसिद्धीसाठी असेल तर तुम्ही करून पहा ना, म्हणायचं त्यांना की किती साध्य होत आहे ते. अजून एक अशा अर्थाचा प्रश्न आहे, पण मला वाटतं तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे, पण तरी सुद्धा एकाने असं विचारलं, राजकारणात जाऊन रचनात्मक कार्य करता येतं का, म्हणजे खरंच करता येतं का, असा कदाचित त्याचा टोन असावा. तर त्याबद्दल काही सांगाल का तुम्ही? निश्चित करता येतं. रचनात्मक कार्यामध्ये सुद्धा मी काही सगळा आढावा घेतला नाही, पण अगदी शिवसेनेचंच आपण आज उदाहरण घेतलं तर मला नेहमी असं जाणवतं, आज ते सत्तेत आहेत म्हणून बोलत नाहीये, पण त्यांनी अगदी तळागाळाच्या सेवा, अँब्युलन्स पासून ते वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स भरणं, रेशन कार्ड देणं, रस्ते या जास्त प्रमाणामध्ये सुरू ठेवल्या. प्रत्येक पक्षाला असं कमी अधिक करावंच लागतं. ते त्यांची वोट बँक टिकवण्यासाठी एका प्रकारे वापरलंही जातं, परंतु त्यात काही गैर नाही असं मला वाटतं. त्यांनी जर विद्यार्थ्यांच्या बरोबर जोडून त्यांच्या सर्व शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आपला अधिकार वापरला, ती संघटनांनी आवाज उठवला तर त्यांचा आवाज दाबायचा आणि अगदी जामिया मिलियाच्या विद्यार्थी नेत्यांना जेलमध्ये टाकायचं, हे अत्यंत अभद्र राजकारण हे मात्र कधीही रचनात्मक होऊ शकत नाही. ते मग अहिंसक आंदोलनांना सुद्धा सत्याग्रही बनून समाजाची रचना करणं किंवा बदल घडवून आणणं या दिशेने जायला वावच ठेवत नाहीत, अवकाश ठेवत नाहीत, हे आपण पाहतो. अगदी तशाच प्रकारे युवकांच्या बरोबर कार्य ज्या ज्या संघटना पक्षांच्या करतात, त्यांच्या कामगार संघटना, त्यांच्या महिला आघाड्या या जर केवळ पक्षांच्या गुलाम बनून राहिल्या तर मग खरी रचना त्यांना करता येत नाही, खरा संघर्षही करता येत नाही. पण कुठेतरी विरोधी पक्षाला तर खूपच वाव असतो. विरोधी पक्ष जर ही भूमिका बजावत नसेल तर त्यांना सत्तेवर येण्याचा नैतिक अधिकारही राहू नये असं मला वाटतं. कारण त्यांचं लाख मोलाचं कार्य हे केवळ राजकीय प्रभाव दबाव निर्माण करणं किंवा कुठेतरी रेल्वे अडवणं किंवा सोडणं हे नसतं. ते कार्य हे खरोखर समाजाच्या प्रश्नांचं विरोधी बाकांवर बसून त्याला प्रतिसाद देणं हे सत्ताधारी पक्षांनी करायचं असतं. ही जनतंत्राकडून आपली अपेक्षा आहे, लोकशाहीकडून अपेक्षा आहे. ही जर खरोखर व्यवस्थितपणे पूर्ण झाली आणि त्यात जर केवळ काय म्हणतो आपण त्याला भ्रामकता किंवा केवळ स्वार्थ आणि लालच आणि भ्रष्टाचार हेच जर सामावलेलं नसेल तर मग राजकारण मूल्यहीनतेपासून वाचेल आणि रचनात्मकतेकडे वळू शकेल. स्कोप तर खूप असतो. आता याला जोडून अजून एक असा प्रश्न आहे की बरेच विद्यार्थी कॉलेज प्रशासनाविरुद्ध आवाज उठवतात, त्यांच्या विरोधात FIR दाखल केली जाते, मग त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. तर मग रचनात्मक कार्य विद्यार्थ्यांनी करू नये का? त्याला मी पुढे अशी जोड देईन की समजा ही भीती मनात आहेच आता प्रत्येकाच्या, तर ते रचनात्मक कार्य मग कसं करावं विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीत? अगदी ज्याला शुद्ध रचनात्मक म्हणता येईल ना त्याच्यामध्ये FIR वगैरे दाखवण्याची काही भीती वाटत नाही. तसंही कार्य करायला हरकत नाही. ज्यांना भीती वाटत असेल जेलमध्ये जाण्याची, बाबा आमटे काय म्हणायचे, खऱ्या सत्याग्रहीची जागा त्या 2च मंजिल आहेत, जागा आहेत, त्या म्हणजे एकतर जेल किंवा मौत. आणि आज खरोखर अशी परिस्थिती आहे की कोणीही जरा प्रगतिशील विचारधारा, धर्मनिरपेक्षतेची असो किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेची असो, त्याची कास धरायची म्हटलं, जी आम्हाला राष्ट्र सेवा दलांनी शिकवलं, तर त्यांना जेलमध्ये जाण्याची संधी सत्ताधारी आज न उद्या देणारच. आणि आज अनेक जण जेलमध्ये आहेत म्हणून त्याला घाबरून अनेक जण आता संघर्षात उतरायला मागे पुढे पाहणारच. हे सगळं होतच. वेगवेगळ्या थरातून, वेगवेगळ्या ऐतिहासिक टप्प्यातून देश, दुनिया जाते आणि जात आहे. अशा परिस्थितीमध्ये पर्यावरणाचं कार्य जरी हातात घेतलं, जंगल वाचवण्याचं म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला खोट्या केसेसना सामोरं जावं लागेल.
याची तयारी असलेल्या मुलांनी पूर्णकालीन झोकून देण्याचं काम करावं. आणि याची ज्यांची तयारी नाही किंवा अजून झाली नाही, नंतर होईल असं आपण धरून चालू. कारण सगळं काही जादूनी घडत नसतं. आपलं स्वतःचं जडणघडण, अगदी आपली जीवन प्रणाली कशी असावी याबद्दलचा विचार सुद्धा हा टप्प्याटप्प्याने पुढे जात असतो किंवा मागे येत असतो. युवकांनी युवतींनीच याचा विचार करून आपापला निर्णय घ्यायचा, एवढंच मी म्हणेन. आणि सरकारने अशा प्रकारचं सत्याग्रही, अहिंसक सत्याग्रही सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधातलं, आनंद तेलतुंबडेंसारख्या विचारवंतांच्या विरोधातलं असं जे एक दमनकारी कार्यसत्र चालू ठेवलेलं आहे, त्याला विरोध करणं हे सुद्धा पॉझिटिव्ह कार्य आहे, रचनात्मक कार्य आहे. ते तर आपण कुठूनही उचलू शकतो. पण आपण जर फेसबुकमध्ये घातल्यासाठी सुद्धा आपल्यावर जर केसेस घातल्या जात असतील, तर मग आपणच निर्णय घ्यायचा आहे की केवळ अभिव्यक्ती का स्वातंत्र्य होना जरुरी है, साम्राज्यवाद खतम होना चाहिए असं म्हणत राहायचं, की प्रत्यक्षात त्याचा अवलंब करून दाखवायचं. तुम्ही बुद्धिजीवी या सगळ्यामध्ये कसं योगदान देऊ शकतात याबद्दलही विवेचन केलं. तर असा प्रश्न आलाय की चळवळींमध्ये बुद्धिजीवी नेमकी कशी मदत करू शकतात आणि त्यासाठी त्यांना काय करता येईल आजच्या परिस्थितीत? हे थोडं अधिक उलगडून सांगाल का? भरपूर बोलण्यासारखं आहे. आमच्या आंदोलनांची उदाहरणं आहेत, आमचा जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाची उदाहरणं आहेत. आम्ही अनेक गोष्टी अनेक लोकांकडून करून घेत असतो. तर आजचीच गोष्ट सांगते. उद्या आपला कार्यक्रम आहे 1 जूनचा, आजच्या परिस्थितीत श्रमिकांच्या, शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याचा. त्यासाठी आम्हाला पोस्टर्स हवी आहेत. आमच्या मागण्या हातात धरून उद्या तुमच्यासह आम्हाला प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये उभं राहणं, अभिव्यक्त करणं. आपले जे मृत श्रमिक रस्त्यातच संपले, घरापर्यंत पोहोचले नाहीत, त्यांना श्रद्धांजली देणं आणि त्याचबरोबर पुढचा एक विचार मांडणं, कुणाला नुकसान भरपाई, कुणाला रोजगार वगैरे हे करायचं आहे. आता त्याच्यासाठी आमची जी मागण्यांची पत्रकं काढायची होती किंवा पोस्टर्स बनवायची होती, त्यासाठी आमचे रमाकांत धनोकर आमच्या सुनीतीताईंच्या मार्फत संपर्कात येऊन त्यांनी आम्हाला मदत केली आहे. कोणी पोस्टर बनवायला मदत करतं, तुमच्यासारखे युवा असं कॉन्ट्रीब्युशन तर खूप प्रकारे करू शकतात. पण त्याचबरोबर कोणी वकील, आमचे किती वकिलांची नावं घ्यावी, ज्या प्रत्येकाने फोन वाजते, ज्या प्रत्येकाने आम्हाला मुफ्त त्यांची सेवा दिलेली आहे. त्यांनी त्यांचं कर्तव्य म्हणून ते केलेलं आहे. अगदी गुजरातचे गिरीश पटेल जे आज आमच्यात नाहीत, ते गुजरातच्या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आमच्या बरोबर उभे राहिले. आमचे संजय पारिक जी आज जे दिल्लीतले आहेत, ज्यांनी आत्ताच 28 तारखेला श्रमिकांच्या मुद्द्यांवरती केस लढवली आणि बरेच निर्देश घेतले, ज्याच्या आधारावर आजही आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगतोय, जे संवादशील सरकार आहे, नीलमताई गोरे असोत किंवा आदित्य ठाकरे असोत, अनिल परबजी असोत की स्वतः गृहमंत्री असोत, हे सगळे संवादशील आहेत. आणि त्यामुळे आम्हाला याच्याही बद्दल अभिमान वाटताना हे सांगावंसं वाटतं की कुठेतरी यांच्याशी जोडून घेताना आम्हाला जाणवतं की हे सर्व श्रमजीवी नाही आहेत, पण त्यांच्यापर्यंतचा संवाद आम्ही स्वतःही करू शकतो, तर कधी कधी अन्य बुद्धिजीवींच्या मार्फत करू शकतो. कोणी कलाकार आनंद पटवर्धनांसारखे फिल्म बनवतात, कोणी पत्रकार एखाद्याच मुलाखतीतून आमच्या सगळ्या मुद्द्यांना वाचा फोडतात, कोणी लेखक मदत करतात, पत्रक काढण्यापासून ते कोणी प्रिंटर्स मदत करतात, वेगवेगळ्या प्रकारे. पण बुद्धिजीवींना जोडताना ते समविचारी आहेत की नाही याचाही तपास केलेला बराच. जीवींची एक समन्वयाची प्रक्रिया जर चालवायची असेल तर ती सुद्धा फार विचारपूर्वक करावी लागते. बुद्धिजीवी आम्हाला कधी खाऊ घालतात. रॅलीच्या वेळेला आमच्या हजारो आदिवासींना धुळ्यातल्या दशरथ तात्यांनी, राभ चौधरींनी खायला घातलं. आजही अनेक बुद्धिजीवी आपल्या उत्पन्नाचा छोटासा हिस्सा जनसहयोग म्हणून देऊन आमच्यासारखी आंदोलनं चालायला मदत करतात. दर महिन्याच्या पगाराचे 2% इथूनच आम्ही सुरुवात केली. त्याच्यावरती जनसहयोग म्हणून एक टिप्पण 26 पानी मी लिहिलं होतं, ते आठवतंय. खूप प्रकारे हा जनसहयोग देता येतो. आणि कोणी जर महिना दिला तरुणांनी जे अन्यथा बुद्धिजीवी नोकरीमध्ये असतील, तर कधी वन अधिकाराचं आमचं कार्य पुढे नेण्यासाठी ते गावागावातून फिरू शकतात. ते एखाद्या जीवनशाळेत राहून तिथला करिक्युलम घडवायला मदत करू शकतात. आमच्या शिल्पाताई बल्लाळ असो की सुनील सुट्टणकर, सुमित्रा भावे, या सर्वांनी फिल्म्सच्या माध्यमातून आंदोलनाला पुन्हा एकदा नवा उजाळा दिला. नाहीतर दराखोऱ्यामध्ये किंवा गावांमध्ये वर्षानुवर्ष चालणारं आंदोलन लोकांना वाटतं संपलं ना हो, पण आम्हाला ही नवीन नवीन माध्यमं पुरवतात. ते सगळे आमचे जनसहयोगीच असतात.
अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा काम करत असताना जनसहभाग मिळत नाही. ऐकू येत आहे का? बऱ्याच वेळा काम करत असताना जनसहभाग मिळत नाही. ज्यांच्यासाठी आपण काम करतोय त्यांना माहित असूनही ते सहभाग घेत नाहीत आणि विरोध होऊ शकतो. तर अशा वेळेस कोणत्या मार्गाचा अवलंब करावा असा प्रश्न आहे. याला काही असं एका वाक्यात उत्तर देता आलं असतं तर छान झालं असतं, पण असं काही शक्य नाही. शेवटी आपण माणसांशी जोडून काम करत असतो. त्यांना सगळ्यांना प्रेरणा देणं, मोटिवेशन हे काही सहजासहजी होत नसतं. अनेक जण आपल्या समस्यांमध्ये अडकून पडलेले असतात. आज तर आपण वंचितांचे समाज घटक पाहिले तर एवढे स्वतःच्याच प्रश्नांमध्ये ते गुंतलेले असतात की स्वतःच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करणं किंवा प्रश्न उठवणं याच्यासाठी त्यांना वेळ नसतो, ऊर्जा नसते. आणि तरी सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे की आमच्या मुंबईच्या गरीब वस्त्यातल्या बायका असोत, एनरॉनच्या विरोधात लढत होतो त्यावेळेला कोकणातल्या त्या काटक अगदी करवंदीच्या जाळ्यातल्या सारख्या जाळं विणणाऱ्या संघटनेचं अशा आमच्या महिला असोत की आमच्या मच्छीमार महिला असोत, नर्मदेच्या खोऱ्यापासून समुद्र किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या शेतकरी आणि शेतमजूर सुद्धा जेव्हा एखाद्या प्रश्नावरती एकत्र येतात त्यावेळेला ते सर्व बळ एकवटून आपल्या सर्व त्रुटीच नव्हे तर आपल्या सर्व समस्या सुद्धा बाजूला सारून उभे राहतात. त्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आपल्यालाही उभं राहावं लागतं. म्हणजे आपणच प्रेरणा देतो असं नाही, तो प्रश्नच त्यांना प्रेरणा देतो. त्या समुदायातून 4 माणसं अशी निघतात की जी सर्वांना आत्मविश्वास देतात आणि त्यातून जी चिकाटी किंवा जिवटता त्यांच्यामध्ये येते ती आपल्यातही असावी लागते. जर आपण कमी पडलो तर आपलं आंदोलनाचं कार्यही कमी पडतं आणि मग अनेक प्रश्न निर्माण होतात. मला माहिती आहे की कार्यकर्तेही थकतात, मग आपलं आयुष्य बदलतात, त्याला कोणी थांबवू शकत नाही आणि तसं थांबवूही नाही. कारण शेवटी वेगवेगळ्यांनी त्या जागा घ्यायच्या असतात ज्यातून कार्यकर्ते पुढे जात राहतात. पण त्याचबरोबर आपल्याला हे समजायला पाहिजे की 4 लोक भ्रष्टाचारी निघाले, आमच्याही आंदोलनातून कोणी असा निघाला की जो किंवा तो आमच्याच गावांना लुटायला लागला. आता त्याला सामोरं जाताना किंवा आव्हान देताना आपण एवढंच व्हायचं असतं की आपल्या आंदोलनावर काय परिणाम होईल, आपल्या कार्यावर काय परिणाम होईल. लोक कधी साथ देतात, ती भरभरून देतात आणि कधी कधी धोकाही देतात. पण हे सर्व सहन करूनच पुढे जाण्याची आपली तयारी ठेवावी लागते. आणि अगदी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंनी म्हटलंय तेही आपल्याला विसरून चालणार नाही की जर एखाद्या ठिकाणी आपल्याला वाटलं की आपलं आता कार्य संपलेलं आहे, आता आपण वेगळ्या दिशेने जावं किंवा ह्या समाजावरती सोडावं, तर तसंही करायला हरकत नाही. ज्या समाजाला किंवा ज्या म्हणजे समाज म्हणजे एकतर जाती आधारित समाज म्हणून दलित असं मी म्हणत नाही, पण प्रत्येक प्रकारची वंचना भोगणारे समुदाय किंवा वस्ती गाव हे घटक हे केवळ प्रशासकीय घटक नाही, सामाजिक घटक म्हणून मी त्याच्याकडे पाहते. तर त्या पातळीवरती सुद्धा आपल्याला कधी कधी असं जाणवतं की आता इथे आपलं कार्य संपलेलं आहे, आता त्यांना वेगळी दिशा घेऊ द्या किंवा घ्यायची इच्छा आहे, तर आपण तिथून निघून दुसरीकडे जाऊ शकतो. शेवटी कार्यकर्त्यांनाच हा निर्णय घ्यावा लागतो आणि तो लोकांच्या बरोबर त्यांना समजावून सांगून घेतला तर अधिक स्थलांतर नव्हे केवळ स्थित्यंतर हे अधिक सरळपणे साधेपणाने होऊ शकते. ताई काही प्रश्न फेसबुकवर सुद्धा आपल्याला आलेले आहेत, तर ते थोडे मी घेते. एक प्रश्न इंग्रजीमधनं आलेला आहे, तो मी तशाच्या तसं तुम्हाला वाचून दाखवते आहे. प्रश्न असा आहे की इट बिकम्स सफोकेटिंग आफ्टर अ व्हाईल टू बी इन द इन्स्टिट्यूशन and still be conscious of the injustice happening around. Our inability to deal with this is taken as our consent to the atrocities, because being in institutions to earn our lives expects a sense of gratitude. How to deal with this dilemma? Should I answer in English? Because that person may not be yes acquainted with other languages. Dear, it is likely that when we are working not only in the institution but also in a social movement or a people's organization, we face such occasions or phases when there is something that is happening which is not acceptable to us. It goes against our conscience.
we should first, as a first step, try and deal with it within the framework and not just break away from it immediately. But when it comes to a stage where we start feeling dissatisfied totally, or the others start rejecting our suggestions or our interventions, then we can always change our path. But as I said, we have to decide whether to really take it as a challenge-giving approach, or really let the institution go on its own the way it decides to, and be aloof or away from the same. That is a decision everyone has to take. There is no one-sided answer to this. It has to be through an interaction between the institutional, not just structure, but the human beings within it and oneself. Now, this always happens, and there is no point, one feels sometimes, to go on and on pulling oneself beyond our own satiation, and remain dissatisfied, which really affects our own business. Now, injustice that is around always appeals to us, and then we may decide that instead of getting bogged down in one institution, we can go ahead and deal with the injustice at large. But sometimes some people also will decide, no, I cannot leave this. I have to tackle this issue first. Otherwise, just going on to another forefront may again lead me to face the same kind of situation there also. So it is one's own decision, I would say. But one should deal with injustice around us, in the immediate circle, and also at the broader level. That would be the best approach, to deal with both simultaneously. धन्यवाद ताई. पुढचा प्रश्न वाचून दाखवते. सरकारने रोजगार हमी कायदा तर केला आहे, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी नीट केली जात नाही. बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार दिसून येतो, तसेच काम करूनही वेळेत मजुरी मिळत नाही. यावर आपण काय करू शकतो? एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, मनरेगा ज्याला आता म्हणतो, तो अतिशय महत्वाचा आहे. कारण यातून एक रोजगाराचा मुद्दा पुढे आला, आणि सरकारची, शासनकर्त्यांची जी जबाबदारी आहे, लाईव्हलीहूड, जे रोजगाराचा व्यापक अर्थ सांगतं, ते पुरवण्याची, आणि त्यातून आपले सगळे जगण्याचे अधिकार, शिक्षणाचे असो, आवासाचे असो की आरोग्याचे असो, हे पूर्ण करण्याची क्षमता आणि संभावना ही निर्माण करायची असते. त्या रोजगाराविषयी या कायद्यामुळे एक शासनावरती जबाबदारी टाकली गेली. पण हा कायदा 100 दिवस देतो. या कायद्यातून अजूनही सर्वत्र किमान वेतन मिळत नाहीये, आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये भ्रष्टाचार आहे. कारण कॅश, नॉट फूड फॉर वर्क, पण कॅश ही या मजुरांना, जे रोजगार गॅरंटीमध्ये काम मिळवतील त्यांना देणं, हे कुठेतरी एक अडथळा आणत आहे याची उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये. दुसरं म्हणजे की मनरेगाची प्रक्रिया, यामध्ये निर्णय प्रक्रिया फार महत्वाची आहे. कसला निर्णय? केवळ जॉब कार्ड असणं आणि केवळ अर्ज करणं एवढं नाही. त्याच्यासाठी सुद्धा युवकांनी एक गाव जर घेतलं तर खूप काही करता येईल. कारण या कायद्यामध्ये एकदा अर्ज भरल्यानंतर 15 दिवसात जर काम मिळालं नाही तर भत्त्याचा अर्ज भरावा लागतो. सहजासहजी मिळत नाही, पण आम्हाला मिळालं आहे एखाद्या गावामध्ये, कारण त्याचा पाठपुरावा खूप करावा लागतो. पण कायद्यामध्ये जर तरतूद आहे तर ती घेऊन लढण्याची जिद्द असेल, आणि त्यासाठी जनशक्ती पण उभारण्याची ताकद असेल, आपल्यामध्ये कुशलता असेल, तर आपण साध्य करू शकतोच. त्यामध्ये भ्रष्टाचार होतो आहे, त्याच्याबद्दल सोशल ऑडिटची प्रक्रिया आहे, ती फार महत्वाची आहे. सोशल ऑडिट ही संकल्पनाच या कायद्याने पुढे आणल्यापासून बऱ्याच ठिकाणी साधलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी नाही साधलंय. पण आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला सोशल, की कशा प्रकारे गावचाच एखादा मुलगा जो ठेकेदार झालेला असतो, तो संपूर्ण गावाला फसवण्याचा किंवा चिथावण्याचा प्रयत्न करतो, आणि कधी आपली जीत होते तर कधी आपली हार होते, आणि कुठेतरी ऑडिट मधून भ्रष्टाचार साबित झाला लाखोंचा, तरी सुद्धा त्याच्यावरती कार्यवाही होत नाही. तेव्हा कुठल्याही कायद्याबाबत अशा प्रकारचे प्रश्न हे असतातच. पण मनरेगाच्या कायद्याचा अंमल करवत असताना जे मी म्हणत होते की त्याचं जे गाव विकासाचं आयोजन असतं
की ज्याच्याशी रोजगाराला जोडायचं असतं. उदाहरणार्थ लॉकडाऊन मध्ये अनेक युवक कॉलेज बंद झाल्यावरती परत आले, अनेक मजूर जे दुसरीकडे गेले होते ते स्थलांतरित मजूर परत आले. गावाचं हे श्रमधन आणि त्या श्रमाचं श्रमदान हे मनरेगा सारख्या योजनेतून तत्काळ लागायला हवं होतं, खूप उशिरा सुरू झालेलं आहे. आम्ही तर पहिल्यापासूनच आमच्या संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, अगदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिली आणि सांगितलं की हीच वेळ आहे की आज एवढी गरमी वाढलेली आहे, तापमान वाढलेलं आहे विदर्भामध्ये, मराठवाड्याने प्रत्येक वेळेला जलकळा भोगलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये कधी पूर आणि कधी दुष्काळ याच्यापासून सुटका करण्यासाठी मोठमोठी फाउंडेशन सुद्धा पुढे आली, पण गाव जर पुढे आलं तरच टिकाऊ कार्य होऊ शकतो आणि ते मनरेगाशी जोडणं शक्य आहे. छोटे छोटे तलाव, छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या, अगदी खाजगी शेतकऱ्यांच्या खाजगी शेताचेही बांध घालणं आणि पौधारोपण आता नंतर करायचं, पहिली सर आल्यानंतर, तर त्याच्यासाठी खड्डे खणून तयारी करणं, हे सगळं ह्या काळामध्ये उपलब्ध असलेल्या श्रमशक्तीच्या द्वारा करता येईल. धन केवळ त्याच्यासाठी कामयाब कधीच होऊ शकत नाही. पैशानी काय होतं, एखाद्या रूम मध्ये डांबून घेतलं स्वतःला तर काय निर्माण करू शकतो, नैसर्गिक धन की आणखी कुठलं उत्पादन. तेव्हा मनरेगाच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लढणाऱ्याही अनेक संघटना आहेत, त्यामध्ये आपण सामील होऊ शकता. त्या कायद्यामध्ये सुधारणा आणखीन करू शकता, त्याचं सोशल ऑडिट करण्यासाठी आग्रह धरू शकता, जे दर 6 महिन्यांनी व्हायला पाहिजे. आणि त्याच्या मार्फत श्रमशक्ती निर्माण झाली तर 100 दिवसासाठी हा कायदा, पण 265 दिवस वर्षातले काही लॉकडाऊन मध्ये ठेवणार का? नाही. तर रोजगार निर्माणाचे नवीन नवीन साधनं निर्माण करणं हे सुद्धा करू शकता. पण निदान पलायन, स्थलांतर जे आज श्रमिक भोगताहेत आणि आपण दुःखाने पाहतो आहोत, ते थांबवण्यासाठी हा कायदा सुद्धा अनेक ठिकाणी उपयोगी ठरला आहे. पण कमीही पडलेला आहे. जिथे मनरेगा असून सुद्धा महाराष्ट्रातल्याही नंदुरबार जिल्ह्यातल्या गावागावातले 50 ते 100 मजूर जर गुजरातमध्ये किंवा आणखी कुठे जात असतील आणि तिथे त्यांचा अपमान आणि शोषण होत असेल, तर आपल्याला कुठेतरी ह्या कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच रोजगार निर्माणाचा ध्यास घेणं आवश्यक आहे. धन्यवाद ताई. पुढचा प्रश्न विचारते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना तरुणांसमोर अनेक प्रश्न उपस्थित राहतात, तर यावर आपलं नेमकं मत काय आहे? 4-5 प्रश्न आहेत ताई, ते मी एकामागोमाग एक वाचते. पहिला असा आहे की एका बाजूला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आणि दुसऱ्या बाजूला करिअर करण्याची ही इच्छा असते, तर यामध्ये निवड कशी करावी? दुसरा प्रश्न असा आहे, आई वडिलांच्या इच्छा आणि अपेक्षांचा विचार, म्हणजे इथे असं विचारलं आहे की हे काम करत असताना घरच्यांचा पाठिंबा नसतो, मग सामाजिक कार्य करण्यासाठी घर सोडायचं का? तिसरा जो प्रश्न आहे तो असा आहे की घरदार सोडून लांब राहत असल्याने समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो एक विशिष्ट पद्धतीचा असतो, तो कसा हाताळायचा? आणि चौथा प्रश्न आहे, लग्न किंवा संसार, हे जे प्रश्न आहेत ते घरच्यांना सतत भेडसावत असतात, तर याबद्दल हा प्रश्न जो आहे तो कसा टॅकल करायचा? आता खरं तर व्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण सर्व आहोत, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपली आपली निवड करण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे आणि एक एक प्रकारे आव्हान स्वीकारावं लागतं प्रत्येकालाच आपापल्या आयुष्यातलं. मी एवढंच म्हणेन की जर सामाजिक कार्यामध्ये पडायचं असेल तर व्यक्तिगत आयुष्याच्या वर उचलणं स्वतःला हे तर आवश्यक आहेच. अगदी कोणी 1 तास देईल की आठवड्यातला 1 दिवस देऊन रविवारची शाळा वंचितांच्या मुलांसाठी चालवेल किंवा मध्ये मध्ये असे कार्यक्रम आयोजित करतील, पण ते कार्यक्रम निदान मूलभूत मुद्द्यांवरती असावेत, हा आग्रह मी धरीन, जर आपण परिवर्तनवादी शक्तीचा भाग स्वतःला मानत असू तर. आणि करिअर म्हणजे काय? करिअर म्हणजे केवळ कमाई का? प्रोफेशनल होणं म्हणजे काय? म्हणजे केवळ कमर्शियल लाभ वाढवणं का? नाही. प्रोफेशनचा अर्थ सुद्धा नॉलेज, ऍटिट्यूड आणि एथिक्स या सगळ्याशी जोडलेला असतो आणि ते सगळं पाळून जर आपण कार्य करत असाल, मग आपण डॉक्टर असाल की इंजिनियर असाल, आपण एखादे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर असाल, तरी सुद्धा ते सांभाळूनही आपल्याला बरंच काही करता येईल. ज्यांना आपली करिअर सोडून देणं किंवा ती पूर्णपणे बाजूला करणं असं संभव वाटत असेल, शक्य वाटत असेल, त्याने करून तर पाहावं. पूर्णपणे अगदी उडी घेऊ नये जर आपल्या मनामध्ये दोलायमान अवस्था असेल तर. आणि अशी असणं मी समजू शकते,
कारण आमच्यासारख्या कुटुंबामध्ये आई पण हेच कार्य करत होती, वडील पण हेच कार्य करत होते, त्यामुळे आम्ही हे केलं नसतं तरच नवल. कौतुक करण्यासारखी असे कार्यकर्ते की ज्यांच्या घरामध्ये असं काही पार्श्वभूमी नव्हती. आमच्या आंदोलनामध्ये, वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये, अगदी एनरॉनच्या असो की घर बचाव घर बनावच्या मुंबईतल्या वस्तींच्या असो की फेरीवाल्यांच्या असो की श्रमिकांच्या असो की नर्मदेच्या असो, जे जे कार्यकर्ते येतात त्या सर्वांनाच नाही तरी अनेकांना कमी अधिक त्रास घरात भोगावा लागतो. आता तो त्रास म्हटला तर त्रास, पण ते मतभेद असतो. त्या मतभेदाला सोडवणं म्हणजे कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन हे आपल्याच वरती अवलंबून असतं. आपण किती झगडा उभा. मी असं म्हणेन की युवकांनी तडातड तोडून टाकू नयेत सगळे बंध, कुठेतरी मधला मार्ग काढतच पुढे जावं. त्याच्यामध्ये थोडासा कॉम्प्रोमाइज असला तरी सुद्धा आपण कुठेतरी आपल्याच विचारांच्या विरुद्ध एखाद्या सामाजिक संस्थेचा, ज्यात कुटुंब हे येतं, पूर्ण नुकसान करून पुढे जातोय असं चित्र शक्यतो निर्माण करू नये. आणि तसा निर्णय जर घ्यायचा असेल की या संस्थेपासून आपल्याला स्वतंत्र राहून व्यक्ती म्हणूनच कार्य करायचंय, जितक्या वेळ करता येईल तितक्या वेळ. असं काही नाही की एकदा ठरवलं की मग आयुष्यभर मागेही पाहायचं नाही, पुढेही पाहायचं नाही, असंही काही नाही. आपण आपल्याला जे ज्या वेळेला योग्य वाटेल ते करत पुढे जावं. पण त्यासाठी म्हणूनच सांगते की आपल्याला एक आत्मविश्वास आणि एक किमान तयारी करूनच पुढे पाऊल टाकलं पाहिजे. आणि मग ते पाऊल टाकताना आपण पुढे पुढे जात राहतो. एका वर्षासाठी म्हणून आलेल्या आमच्या कार्यकर्त्या, लतिका असो, योगिनी असो, चेतन असो, अनेक वर्ष या कार्यामध्ये झोकून देऊन काम करत आल्या. त्यातून मग काहींना वाटलं की नाही आता आपल्याला कमाई वाढवायची आहे, तर त्यांनी आपला मार्ग थोडा बदलला. तो मार्ग बदलल्यानंतरही त्यांना वाटतं की नाही आंदोलनाशी पण जोडून राहायला पाहिजे, तर तसंही राहतं. वेगवेगळ्या प्रकारे आपण आपला विचार आणि आपली तयारी, आपली क्षमता, आपला विश्वास हे सगळं विचारात घेऊन करायचं असतं. लग्नाच्या बाबत तर निर्णय अत्यंत व्यक्तिवादी असतो, मी त्याच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. लग्न केल्यानंतरही असं जर वाटलं की नाही बाबा आपल्याला कार्यातच जायचंय पुढे, तर तोही मार्ग कोणासाठी मोकळा असतो, पण दुसऱ्यांचं नुकसान न करता. आणि आई वडिलांच्या अपेक्षा या लक्षात न घेता पूर्णपणे त्यांना धिक्कारून वगैरे बाहेर पडलं तर तेही काही फार काळ चालत नाही. आई वडील शेवटी आपलं सुख पाहत असतात. अनेक आई वडिलांची उदाहरणं अशी आहेत की जे सुरुवातीला पूर्णतः विरोधी होते, त्यांना समजावत हळूहळू आजूबाजूच्या क्षेत्रातून कार्यकर्ता जरा पुढे गेला तर तेच आई वडील कौतुक केल्याशिवाय राहत नाही. आपली कुशलता आपण जर समाजाचं प्रबोधन करण्यामध्ये वापरू शकत असलो तर आपल्या कुटुंबाचंही प्रबोधन याबाबत करणे. ते सगळे आपली मतं मांडणारही नाहीत, पण निदान आपलं कार्य ते थांबवणार नाहीत, रोखणार नाहीत, अडथळा आणणार नाहीत, हे पाहणं आवश्यक असतं. अर्थात ज्यांच्या घरामध्ये उत्पन्नाचा स्रोत आहे आणि कमी अधिक सुस्थापन आहे त्यांना तर हे सहज शक्य असतं. ज्यांच्या घरामध्येच आज अतिशय गरीब अवस्था आहे, वंचना आहे, त्यांना तीही पुरी करणं आणि त्यात करता करता पुढे जाणं, असाच मार्ग स्वीकारणं हे अधिक शोभून दिसतं. आणि त्यांना तशी मदत इतर कार्यकर्त्यांनी करावी अशीच अपेक्षा आपण ठेवली पाहिजे. समाजानेही अशा कार्यकर्त्यांना मदत करावी. सामाजिक कृतज्ञता निधी महाराष्ट्रामध्ये होती, तशा प्रकारची जनसहयोगीमधून, सपोर्टर्स मधून, आज रत्नाकर मतकरी नाहीत, अशा प्रकारच्या साहित्यकारांनी किती योगदान दिलं. आज मला त्यांच्याबद्दल बोलणं सुद्धा पटत नाही, गप्पच बसावं असं वाटतं. असे किती साहित्यकार की ज्यांनी आंदोलनाला त्यांचा सहयोग दिला, त्याच्यासाठी ते झिजले काही काळ आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आधार दिला. तर आपल्यालाही अशा प्रकारचं सपोर्टरही होऊ शकतं आंदोलनाचं. जर आपल्याला संपूर्ण आंदोलनकारी होता येत नसेल, पूर्ण संघटनेत झोकून देता येत नसेल, तर आपण सपोर्टर व्हावं. आपल्या कमाईतला काही हिस्सा इतर कार्यकर्त्यांना कार्य करण्यासाठी मदत म्हणून हात पुढे करावा. ते पुढचा एक प्रश्न घेते आणि मग पुढचे अजून काही 2-3 प्रश्न आहेत ते पुन्हा गायत्री घेईल. वाचून दाखवते प्रश्न. भ्रष्ट सरकारला विरोध करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणं रचनात्मक कार्य असू शकेल का, की ग्राउंड लेवलवरच हे कार्य होऊ शकतं? हा प्रश्न विचारावासा यासाठी वाटला कारण जरी आपण ग्राउंड लेवलच्या कार्याला जास्त महत्व देत असलो तरी इतर लोक जी सोशल मीडियावरून देशभक्ती दाखवत असतात त्यांना सडेतोड विरोध करता आपल्याला येत नाही असं मला वाटतं. म्हणजे ज्यांनी हा प्रश्न विचारलाय याबद्दल काय सांगाल? त्यांना आपल्याला सडेतोड विरोध करता येत नाही. पुन्हा सॉरी ताई, पुन्हा त्यांनी हे वाक्य रिपीट केलं होतं. तर असा प्रश्न आहे. सोशल मीडियातून सडेतोड विरोध करता येत नाही असं म्हणतंय, असं वाटतंय का? याबद्दल विचार. हो हो.
मला वाटतं आता ज्याला सोशल मीडिया म्हणतात त्याचे आधी नसलेले, त्याच्यामध्ये एक्सपर्ट नसलेले सगळे ए सोशलच होऊन जातात काय, या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. मला तर वाटतं की या सोशल मीडियाची दुधारी तलवार आज चालू आहे सर्वत्र. एका अर्थाने पारदर्शिता वाढलेली आहे, पण जबाबदेहित्व कमी झालेलं आहे. खूप काही इन्फ्लेशन झालेलं आहे माहितीचं, पण त्या माहितीमध्ये खरं काय आणि खोटं काय सांगता येत नाही अशी अवस्था आहे. पण ज्याला आपण मुख्य प्रवाहातली माध्यमं म्हणतो, त्या माध्यमांमध्ये राजकारण आणि अर्थकारण खूप व्यापलेलं असताना त्याच्यामध्ये पुरेसा अवकाश नाही, पुरेसी स्पेस नाही, जागा नाही. अनेक साधू संतांच्या मोठमोठ्या आयोजनांना मात्र जागा आहे, मोठमोठे फोटोज घालायला, पण मोठमोठ्या आंदोलनांच्या कार्याला जागा नाही, असंही चित्र अनेकदा दिसतं. यात अर्थात आपले जे पत्रकार मित्र असतात ते सुद्धा खूप सहन करून अशा चळवळींची, अशा परिवर्तनवादी रचनात्मक किंवा संघर्षात्मक कार्याची माहिती पुढे आणण्यास रिस्क घेऊन, जोखीम घेऊन सुद्धा मदत करतात, हे मान्य करायला पाहिजे. पण या अशा अवस्थेमध्ये आज सोशल मीडिया प्रभावी ठरतोय असं सर्वांनाच वाटतंय. एका मिनिटामध्ये आपला मेसेज जाणं आणि तो लाखोंपर्यंत पोहोचणं, आणि मग कधी त्या मुंबईच्या ताज हॉटेलवरच्या हल्ल्यानंतर गेटवे ऑफ इंडियाला लाखो लोकांना एकत्रित करू शकणं, हे एक साध्य त्यातून साधलं जात आहे. परंतु या साधनाचा, सोशल मीडियाच्या वापर दोन्ही बाजूंनी होतो, म्हणून मी त्याला दुधारी तलवार म्हणते. बाजारही याचा खूप वापर करतोय. जिओ म्हणजे जिओ की मरो असा प्रश्न यावा, अशा प्रकारचं त्यांचं बाजारीकरण हे या सोशल मीडियाच्या नावाने जे डिजिटलायझेशन, आयटीआयझेशन होत आहे त्यातून वाढतं आहे. लॉकडाऊन मध्ये तर सर्वच माझ्या सकट व्हॉट्सअप मध्ये गुंतलेले आहेत. आता हे व्हॉट्सअप असल्यासारखंच आहे. व्हॉट्स डाऊन याचा विचार युवकांनी अधिक करायचा असेल तर त्यांनी 4 दिवस स्लम मध्ये जाऊन राहायला पाहिजे. आदिवासी पाड्या पहाड्याची दखल घेतली पाहिजे. रस्त्यावर चालणाऱ्या श्रमिकांना थांबवण्याची हिंमत दाखवली पाहिजे. हे सगळं करणारे जे युवक आहेत ते सोशल मीडियाचा उपयोग केला तरी सुद्धा हे जे जनाचा संवाद आहे तो सोडत नाहीत. त्यामुळे धरातळाचं काम आणि वास्तव हे केवळ तपासणं किंवा मांडणं नाही, पण त्याच्यावरून एक विश्लेषण करणं आणि काहीतरी बुनियादी भूमिका घेणं, आयडिओलॉजिकल पोझिशन घेणं, हे ते करू शकतात. ते सोशल मीडियावरून आयडिओलॉजिकल पोझिशन घेऊ शकतो, नाही असं नाही, परंतु त्याला कोणी सत्ताधीश, शोषण करता किंवा शासन करता हा भीत नसतो. एक प्रकारे आव्हान द्यायचं असेल तर आपल्याला कुठेतरी धरातळाशी जोडूनच ते देता येतं, तेच अधिक प्रभावी ठरतं. हा आमचा तरी अनुभव आहे. आता हळूहळू बदलतंय. आता ग्रीन पीस सारख्या संघटना या कुठेतरी टॉप वरती चढून मंत्रालयावरती किंवा विश्व बँकेच्या बिल्डिंग वरती झेंडा फडकवणं, अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजिक मूव्स करत आलेल्या आहेत. आता आपणही सगळं प्रतिकात्मक करायला बाध्य झालेलो आहोत, कारण आपल्याला खुलेपणाने रस्त्यावर एकत्रित येऊ देणार नाही. काही झालं तर लगेच केसेस दाखल करणार, जेलमध्ये टाकणार वगैरे वगैरे धमक्या आणि काही एक प्रकारच्या कृती सुद्धा हा सत्ताधीशांचा आता कार्यक्रम बनलेला आहे. म्हणून जिथे संवादशील सरकार आहेत, जसं आजचं महाराष्ट्राचं सरकार आहे मागच्या सरकारपेक्षा किंवा मध्य प्रदेशामधल्या आजच्या सरकारपेक्षा फार वेगळं आहे, हे कुणालाही जाणवतं. तिथे आपणही संवादासाठी तयार होतो, आपण न घाबरता पुढे जातो. जे त्यांना प्रश्न विचारले तरी सुद्धा ते समजून घेतात असं जाणवतं. याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. परंतु कुठेतरी सरकारची एक मर्यादा असते. त्यांना त्यांच्या विरोधात जास्त गेलं तर लगेच ते बिथरतात. अशा परिस्थितीमध्ये आपण कुठल्या कुठल्या माध्यमांचा वापर करायचा, ज्या माध्यमातून आपण आव्हान देऊ शकतो, इतरांना आवाहन पण करू शकतो, पण आपले विचार मांडताना आपण आपलं कार्य कोणीतरी संपवू शकणार नाही, अशी एक तटबंदी सुद्धा कायम ठेवू शकतो. सोशल मीडियाचा असा वापर आता होतोय. पण दुसऱ्या बाजूने धर्मांधता पसरवण्यासाठी, तबलिगी जमात सारख्या एखाद्या संघटनेला टार्गेट करण्यासाठी फेक व्हिडिओज पासून जे काही वापरलं जात आहे, त्यामुळे मला तरी सोशल मीडिया हाच एकमेव आधार मानू नये आणि त्याचा मर्यादित वापर करावा. अनेक देशामधले लोक आता ईमेल सुद्धा कमीत कमी वापरतात, हे आपण पाहतोय. आणि आपलं फेसबुक किंवा आपलं व्हॉट्सअप हे कुणाच्या तरी हातात आहे. अगदी झूम सुद्धा कुठेतरी कुणाला तरी आपली सगळी माहिती पुरवतोय. आपल्याला त्याच्याबद्दल काही
हरकत नाही म्हणून आपण ते वापरतोय, परंतु या साधनांच्या मर्यादाच नव्हे तर त्यांच्या ताकदी ज्या आज ना उद्या कधी ना कधीतरी आपल्याच उद्दिष्टांच्या विरोधी जातात, त्या समजून घेऊन आणि त्यांचा बाजारही लक्षात घेऊन आपण त्याचा वापर करावा एवढंच मी म्हणेन. आणि त्यासाठी काही नियम पाळणं, नियम घालून देणं युवकांनी करायला. संपूर्ण दिवस एखादा कार्यकर्ता सुद्धा जर व्हॉट्सअपच पाहत असेल, वर खालीच करत असेल आणि त्याच्यावरती छोट्या 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 जर मेसेजेस ते भरून टाकत असेल, तर मला वाटत नाही की त्यांच्याकडून खरोखर क्रियाशील आणि सृजनशील असं कार्य होऊ शकेल. त्यांचीच कपॅसिटी तिथे कुठेतरी कमी अधिक मारली जाईल अशी भीती माझ्यासारखीला तरी वाटते. ती सर्वांना वाटतही नसेल. तुमची कपॅसिटी साधन वापरण्याची जास्त असल्यामुळे तर तुम्ही आम्हाला मदतरूपही होता, पूरकही होता, हेही मान्य करून मी थांबते. ताई, एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण, पर्यावरणाविषयी आहे म्हणून महत्वाचा वाटला आणि मग आपण थांबूया. गायत्री, तू वाचू शकशील का तो प्रश्न? हो, म्हणजे येत आहे ना ऐकू? हो हो. हा, तर पर्यावरणाविषयक म्हणजे असा एक प्रश्न आहे की हल्ली विकास हवा तर विनाश सहन करायला लागेल अशा पद्धतीचा सुद्धा एक डिस्कोर्स आहे. तर अशा वेळी तरुणांनी नेमकी कशाची निवड करावी आणि ती कशी करावी त्यासाठी आणि कनेक्ट कसं करून घ्यावं एखाद्या रचनात्मक कार्याला, हाच आपला शेवटचा प्रश्न असेल. आज पर्यावरण हा मुद्दा कोणीच डावलू शकणार नाही. एखाद्या विषाणूचं भय आलं कोरोना सारख्या तर सगळ्यांनाच एकदम पर्यावरण आठवतं. एखादा भूकंप झाला किंवा सुनामी आली तर लगेच मॅनग्रोव्हचं महत्व त्यांना पटतं वगैरे वगैरे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आज आंतरराष्ट्रीय स्तरांवरती क्लायमेट चेंज किंवा आता अगदी स्थानिक स्तरावरती टोळधाड असे जे वेगवेगळे प्रश्न सतत उभे राहत आहेत, त्या प्रश्नांचा संदर्भ हा फार व्यापक आहे, फार सखोल आहे. युवकांनी अनेकांनी हा प्रश्न आपापल्या परीने समजून घेतला आहे आणि त्याचं आम्ही स्वागतच करतो. परंतु पर्यावरणाच्या विषयी बोलणारे किंवा कार्य करणारेही फार वेगवेगळ्या पातळीवरती असतात. ते वरची किंवा खालची पातळी असं मी म्हणत नाही, परंतु वेगवेगळ्या आघाडीवर असतात. कोणी अगदी क्लायमेट चेंजच्या कोपनहेगन पासून पॅरिस पर्यंतच्या किंवा रिओ दी जानेरो पासून ते प्रत्येक रिपोर्ट आणि अहवालाची दखल घेत असतात, त्याचा अभ्यास करत असतात, त्याबद्दल बोलत असतात. आणि कुणी अगदी धरातळाच्या आदिवासींच्या हक्काबद्दल जोही पर्यावरणीय मुद्दा असतो आणि ते खरे पर्यावरणवादी असतात, जे नैसर्गिक साधनांची जोडून जगत आले, पण ज्यांनी ती साधनं ही केवळ बाजारी वस्तू न मानता त्याचं वस्तूकरण होऊ न देता आपल्या अधिकाराचं सुद्धा फार पुढे लोण न नेता ती साधनं ते जपत आले वापरत या पातळीवरती कोणी काम करत असतं. तेव्हा आपण आपली निवड करायची. पर्यावरणासंदर्भात आपल्याला कुठलं कार्य भावते. कुणाला वाईल्ड लाईफ म्हणून वाघोबाला वाचवणंच अधिक महत्वाचं वाटत असेल तर कुणाला अगदी जे आज भुकेले कुत्रे आहेत त्यांना खाऊ घालण्यापर्यंत एक जीवविविधता आणि त्याच्याबद्दलची संवेदना आपल्या कार्यामध्ये गुंतवावीशी वाटत असेल. पण पर्यावरणीय कायदे जे आहेत या देशात ते आता बदलत आहेत आणि ते फार भयानक पद्धतीने पर्यावरण वाचवण्याच्या सर्व प्रयत्नांना हाडून पाडण्याच्या दिशेने बदलत आहेत. हे लक्षात घ्या मित्रांनो, कारण पर्यावरणाच्या कायद्यांमध्ये आमच्या अनेक संघर्षांमधून ज्या ज्या वेळेला बदल झाले, उदाहरणार्थ कमलनाथजी असताना पर्यावरण मंत्री 94 मध्ये कुठेतरी एक नोटिफिकेशन निघालं की जे महत्वाचे किंवा मोठे प्रकल्प आहेत ज्याचा परिणाम गंभीर होणार आहे त्याच्यासाठी जनसुनावणीची अट घातली गेली. आता त्यामध्ये पुन्हा काही प्रमाणात कमजोरी आणली. 2006 मध्ये टुरिझम सारखा एखादा महत्वाचा प्रकल्प चा वर्ग त्यातून वगळण्यात आला वगैरे वगैरे. पण आज आता परत ती नोटिफिकेशन बदलून पर्यावरण संरक्षण कायद्याचं ते नोटिफिकेशन आहे त्याच्या अंतर्गत जो 1986चा कायदा आहे, पण ते बदलून आता जनसुनावणीची गरजच अनेक योजनांना लागणार नाही आणि मंजुरीची गरज अनेक योजनांना लागणार नाही अशा प्रकारे निर्णय घेतले जात आहेत. पर्यावरण मंत्रालयाची रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आणि भूमिका ही एक प्रकारे कमजोर करत संपवणार की काय? आणि हे कॉर्पोरेट जगताचं जर उद्दिष्ट असेल तरी त्याचे परिणाम भूमी संपवणं, नद्या प्रदूषित करणं, हिमालयाचे ग्लेशियर्स पिघळवणं, समुद्राच्या किनाऱ्यावरच्या मच्छीमारांचंही विस्थापित आणणं, अणु ऊर्जेसारख्या परिणामांची सुद्धा पूर्व दखल न घेता शेवटी अपघाताला सामोरं जाणं, यातलं काय काय घडणार आहे? जंगल संपलं तर पाणी संपणारच, भूजल संपणारच,
अशा परिस्थितीमध्ये किंवा खनिजांचं दोहन जर आपण आपली जीवन प्रणालीच्याच मुळे एक प्रकारे अधिकांश केलं, त्याला कुठे मापतोल ठेवला नाही, मग ती रेती असो नदी किनारीची जी अवैध रूपाने काढली जाते, किंवा अगदी बॉक्साईट आणि अल्युमिनियम किंवा कोळशासारखं खनिज असो, या सर्वाच्या बाबतीमध्ये पर्यावरणीय नीती नियम हे पाळले जातील की नाही यापुढे या देशामध्ये, याबद्दल दाट शंका निर्माण झालेली आहे. म्हणून युवा मित्रांनो, तुम्ही याच्याबद्दल स्पष्ट भूमिका घ्या. तुम्हाला त्याच्याबद्दल खूप प्रश्न विचारले जातील की मग तुम्ही हे लॅपटॉप आणि हे सगळं वापरतायत त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करता की नाही. हो, आपण सर्वच खूप प्रकारचे समझोते करतोय आणि ते समझोते कमीत कमी करावेत अशी आपलीच इच्छा असेल तर आपण तेही करू शकतो. आपलं जगण्याची पद्धती जरा बदलू शकतो. कागद प्रत्येक खराब झाला की रफ कागद चुरगळून काढून अमेरिकेमधल्या प्रत्येक संस्थेमध्ये मी जेव्हा कधी गेले तेव्हा पाहिलं 15 मिनिटात डस्टबिन भरत असतं. तसं न होऊ देणं हे सगळं आपल्याच हातात आहे. आपण काय वापरावं काय वापरू नये वगैरे वगैरे निर्णय घेणं आणि आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाला जितकं जपता येईल तितकं जपणं. पण त्यासाठी जरा मॅक्रो लेवलला गेलात तर आपल्या शहराचा विकास आराखडा आपण तपासून पाहू शकाल. मग तिथे मोकळी मैदानं किती सोडलेली आहेत. पूर्वीच्या तालाबांमध्ये भर मातीची घालून रिक्लेमेशन करून तिथे पुतळे उभारण्याचं काम होतंय का. समुद्र किनाऱ्यावरून कोस्टल रोड काढत काढत आपण मच्छीमारांचंच नाही तर आपलंही मुंबईचं जीवनही समुद्रावर आल्यावरती संपवण्याच्या दिशेने चाललो आहोत का. आणि जो हिमालय आज पिघळून येतो आहे, काय म्हणतो आपण त्याला, वितळून येतो आहे, त्याचा पूर एकीकडे बिहार भोगतं कोसी नदीच्या निमित्ताने, गाळही भरत जातो प्रत्येक नद्यांमध्ये, प्रत्येकच डोंगराचे भूशरणामुळे, कारण तिथलं जंगल संपलेलं असतं. आणि अशा अवस्थेमध्ये कधी पूर आणि कधी पुन्हा लगेच दुष्काळ हे चक्र भोगत जी माणसं आज हैराण झालेली आहेत, ज्यांची जगण्याची उमेद संपुष्टात आलेली आहे, शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, ज्यांचं प्रमाण कोरोनापेक्षा खूप मोठं आहे, कोणी नशेमध्ये गुंतवून जगतो आहे, म्हणून दारुड्यांची सुद्धा मृतांची संख्या दर वर्षाला 2.5 लाख म्हणजे कोरोनापेक्षा जास्त आहे. अशा सर्व परिणामांना आपल्याला भोगावं लागेल. प्रदूषण हवेचं असो की आणखी पाण्याचं असो, याला सुद्धा आपल्याला कुठेतरी आवाज फोडूनच थांबावं लागेल. मग त्याच्यासाठी वाहतूक व्यवस्था बदलावी लागेल. हे सगळे एकात एक गुंतलेली चक्र आहेत. या एका चक्राला जरी आपण हात घालून आपल्या आयुष्याचा काही भाग तो मुद्दा उठवण्यासाठी दिला तरी आपले हात रक्ताळल्याशिवाय राहणार नाहीत. इतकी आज कठोर आहे व्यवस्था, अर्थव्यवस्था सुद्धा आणि राजकीय व्यवस्था सुद्धा. तेव्हा त्याला वाचा फोडून एकेका प्रश्नाला आपल्या मंजिल पर्यंत पोचणं हे एक आव्हानच आहे मित्रांनो. आणि म्हणून यात पर्यावरणीय आव्हान तर अगदी जगण्या मरण्याचं आहे. म्हणून केवळ कप क्लब्स बनवणं किंवा एखादं छोटंसं काहीतरी काम हातात घेणं तेवढ्या पुरतं आपण थांबूच शकत नाही. आपण जर पर्यावरणाचा मुद्दा घेतला तर तो अगदी आपल्या जीवन प्रणालीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. आणि युवकांनाच खूप अजून आयुष्य आमच्यापेक्षा अधिक समोर असल्यामुळे ते उचलणं आणि मंजिल तक पोहोचणे की जिद्द रखना संभव आहे. धन्यवाद ताई. खूप एक्सटेन्सिव्ह अशी चर्चा आपण केलेली आहे. म्हणजे साधारण 2 तास तुम्ही ही चर्चा आमच्याशी करत आहात. आम्हाला असं वाटतं ताई की नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मुव्हमेंट थ्रू ज्या अंतर्गत ज्या चळवळींचा समावेश आहे किंवा जी मेथडॉलॉजी तुम्ही फॉलो करता आहात, तर कदाचित लॉकडाऊन नंतर जर काही तरुणांना आपण एकत्र करून ह्याच्याबद्दल जर आपण एक प्रत्यक्ष इंटरॅक्टिव्ह सेशन घेऊ शकलो तर मग तरुण कोणकोणत्या मीडियम्स थ्रू हेल्प करू शकतील किंवा कॉन्ट्रीब्युट करू शकतील ह्याचा एक रोड मॅप जो आहे तो आपण नक्की बनवू शकू. आणि मला असं वाटतं की तो आपण नक्की बनवला पाहिजे. मी ताई शेवटी संजय मंगला गोपाल आपल्यामध्ये आहेत, त्यांना आपलं सेशन जे आहे ते समअप करायला सांगेन आणि एक थोडक्यात पुढचा रोडमॅपही सांगायला सांगेन. आणि संजय सर बोलल्यानंतर आपलं हे सेशन संपेल. सो सगळ्यांचे मनपूर्वक आभार. एकच म्हणेन, राष्ट्र सेवा दलाला धन्यवाद देत की त्या शिबिरातून आम्ही रोडमॅप बनवला. तर युवकांनी कुणाच्या तरी बरोबर रोडमॅप बनवण्यासाठी किंवा लॉकडाऊन खोलण्यासाठी सुद्धा थांबू नये.
लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा खूप कार्य करणं शक्य आहे. अगदी रेशन कार्ड मिळवून देण्यापासून, रेशन मिळवून देण्यापासून, वेतन मिळालं की नाही श्रमिकांना ज्यांना आज निघून जावं लागलेलं आहे, रोजगार नसलेल्यांना नवा कुठला रोजगार देऊ शकतो, हे सगळं जे आम्ही आखणी केलेली आहे, अगदी राहत म्हणजे रिलीफ कार्यापासून निघून त्यांच्या पुनर्वसनापर्यंतची, त्या सगळ्या आखणीमध्ये तुम्ही आजच सामील व्हा. उद्याच्या कार्यक्रमाबद्दल मला वाटतं संजय मंगला गोपाळ बोलतील किंवा सुनीतीताई बोलतील, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्ही आपापला रोडमॅप काढायला ही एक संधी आहे असं मानून जितका संवाद एकमेकांशी करता येईल त्या संवादाच्या आधारावरती, कारण हे एक प्रकारचं ई शिबिरच आहे, तुम्ही म्हटलं, तुम्ही मान्य केलं, तर त्याची सुरुवात आत्ताच करू शकाल हे निश्चितपणे म्हणावंसं वाटतं. तुम्हा सर्वांना धन्यवाद. राष्ट्रसेवा दल, सुजय भाऊ, पूजाताई, गायत्री ताई आणि जे प्रकेत भाऊ, सर्व जे याच्यात सामील झाले त्या सर्वांना सुद्धा या संवादाची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आमच्याही विचाराचं मंथन तुम्हा युवकांच्यामुळेच होत असतं. संजय सर अनम्यूट करा. हा ताईंनी तुमचे धन्यवाद मानले, मी तुमचं अभिनंदन करतो. 2-3 महिने झाले लॉकडाऊन होऊन, पण ताई काय लॉकडाऊन होणाऱ्यातल्या नाही. अशा वेळेला तुम्ही चक्क 2 तास छानपैकी ताईंशी बोलू शकलात. एवढं छान फीस्ट आपल्याला मिळालं, ते तुम्ही आयोजित केलं, त्याबद्दल तुम्हा सर्व युवकांचे मनापासून अभिनंदन माझं. दुसरं, आपल्याकडे गेले 6 वर्ष मन की बात चालू आहे. योगायोग बघा, महिन्याच्या शेवटच्या रविवारी ती मन की बात असते, आपण शेवटच्या रविवारी आज इथे बसलो आहोत. खरं तर मेधा की बात की जरूरत है आज देश को. मेधा म्हणजे बुद्धी, हा पण एक अर्थ आहे मेधाचा. तर मला असं वाटतं की त्या मेधाताईंना ह्या डिजिटल ह्याचं काय वाटो न वाटो, परंतु आपण जिथे कुठे असू, दर महिन्याच्या कुठल्या तरी एका दिवशी मेधाताई असे 2 तास आपल्याशी जर इंटरॅक्ट करू शकले तर छान पैकी एक आपल्याला आपण हा एक संकल्प आज करू शकलो. कारण की आज तुम्ही जाणवलं असेल, तुम्हाला इतका मोठा कॅनव्हास आहे कुठल्याही प्रश्नाचा, आणि मेधाताईंकडे इतका अनुभव आहे प्रत्यक्ष कामाचा आणि त्याच्यात कामातनं आणि विचारातनं निर्माण झालेल्या कृती कार्यक्रमांचा. त्यामुळे बोलावं तितकं कमी आणि त्यांना रोखावं लागलं स्वतःला अनेक ठिकाणी. तर अशी ही यंत्रणा आपण जर राबवू शकलो, दर महिन्याला एकदा मेधाताईंना ऐकण्याचं, हे ट्रान्सक्रिप्ट करण्याचं, ते मेधाताईंकडे परत पोहोचवण्याचं आणि ते संग्रह बनवण्याचं, तर आपल्याला खूप काहीतरी मोठं रचनात्मक काम यातनं होईल असं मला वाटतं. मेधाताईंनी जो कॅनव्हास मांडला त्याच्यातलं एक महत्वाचं सूत्र लक्षात घ्या, जे आम्ही सगळे मानतो. गौतम बुद्धाला मानणारे आम्ही लोक आहोत. अत्त दीप भव, कोणी कोणाला प्रकाश दाखवू शकत नाही, आपलाच प्रकाश आपल्याला शोधावा लागतो. फक्त आपला प्रकाश आपल्याला सापडताना आजूबाजूचे प्रकाश बिंदू, आजूबाजूच्या मेणबत्त्या, आजूबाजूच्या कंदील, आजूबाजूचे हॅलोजन आपल्याला मदत करत असतात. ती प्रक्रिया आज घडली असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने उद्याचा जो कार्यक्रम आहे, एका अर्थाने ही टेस्ट आहे. आम्ही काल रात्रीपासून, आता मला खरं तर जेव्हा सांगितलं सर तुम्ही राहा इथे, पालघर जिल्हा आमचा आहे, त्यामुळे ते जरी विभाजन झालं असलं तरी ठाणे जिल्हा पालघर आणि पालघर जिल्हा ठाण्याचा भाग, मी म्हटलं आपण राहूया मुलांबरोबर. परंतु उद्याच्या कार्यक्रमाची तयारी पण दुसऱ्या बाजूला चालू आहे. उद्या आपल्याला एका अर्थाने, आज लॉकडाऊन 4 संपलं, लॉकडाऊन 5 लागतायत, तर आपण आता बाहेर पडूया आणि आपण आता रस्त्यावर जाऊया आणि लॉकडाऊनचे जे नियम आहेत ते त्याचं पालन करून, फिजिकल डिस्टन्सिंग पालन करून आपण चांगल्या रीतीने उद्या सरकारला आठवण करून देऊया की गेले 2 महिने तुम्हाला 3 महिने जे जमलं नसेल, तुमच्या ज्या त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी पूर्ण करण्याची आता शपथ घेण्याची गरज आहे सरकारच्या आणि प्रशासनाच्या लोकांनी. सुप्रीम कोर्टाने त्यासाठी रस्ता दाखवून दिलेला आहे. मेधाताईंनी आणि NAPM मधल्या इतर सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जी याचिका दाखल केली, त्याचा जो अंतरिम आदेश आपल्याला मिळालेले ते तुम्ही सगळे वाचले असणार मुलांनी, त्याची आठवण समाजाला आणि प्रशासनाला आणि राजकीय सत्तेला करून देण्याचा एक कार्यक्रम उद्या देशभर घडतोय. तर आपापल्या ठिकाणी, गल्लीमध्ये, वस्तीमध्ये, तहसील ऑफिस समोर, जिथे कुठे 10 लोक, 15 लोक, 25 लोक, 50 लोक आपण जमू शकू. आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा फायदा आहे, कारण की आपण जेवढे असू त्याच्याहून अधिक दिसू, आपण लांब लांब उभे राहणार असल्यामुळे. त्यामुळे आपण अधिक संख्येने उद्या जमूया आणि त्याचं पोस्टर देखील आता मेधाताई म्हणाल्या त्याप्रमाणे धनोकरांनी बनवून पाठवली आहेत. ती जिथून कुठून प्रिंट होतील त्याचे छोटे प्ले कार्ड बनवून एवढ्या आज रात्रीमध्ये, आणि आपण सगळ्यांनी राहत कार्य केलंय. आम्ही ठाण्यात प्रयत्न हा करतोय की राहत कार्यासाठी ज्यांना ज्यांना आम्ही धान्य पोहोचवलं त्यांना सांगतोय की आम्ही केली मदत, पण आता तुमचा हक्क आहे सरकारकडनं हा मिळवण्याचा, तो हक्क बजावायला उद्या आमच्या बरोबर रस्त्यावर या.
केवळ मदत कोणाची फार काळ टिकणार नाही. तेव्हा या दृष्टीने देखील राहत कार्यात तुम्ही ज्यांना ज्यांना संपर्क केला असेल त्यांना आज सांगण्याची आपली जबाबदारी आहे आणि त्यांना आपल्या बरोबर घेऊन या लढाईमध्ये सामील करून घेऊ शकतो. त्या दृष्टीने उद्याचा कार्यक्रम आपण मी असं म्हणणार नाही यशस्वी करूया. ही एक लढाई आहे आणि एक एक पाऊल पुढे टाकत जायचंय. 5 जूनला कोर्टाचा पुन्हा काय आदेश मिळतो, पुन्हा आणखीन पुढे कसं जायचं हे सातत्याने आपण करत राहूया. या निमित्ताने या डिजिटल माध्यमाचा खूप चांगला वापर सेवा दलाने केला असं मला वाटतं. गेले 2 महिने जेव्हा जेव्हा मला शक्य झालं तेव्हा तेव्हा या सेवा दलाच्या मध्यवर्ती शिबिरांमध्ये किंवा या पालघर तालुक्याच्या सत्रांमध्ये मी थोडा बहुत तरी सहभागी होऊ शकलो. तर ही चांगलं काम तुम्ही सुरू केलंय, हे आपण कायम चालू ठेवूया. फिजिकली भेटणं, फेस टू फेस भेटणं याला पर्याय नाही, परंतु या माध्यमातून देखील खूप मोठ्या संख्येने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ते पोचत राहूया. शेवटी जनतेची ताकद ही आपली ताकद आहे लोकशाहीमध्ये. जिंदाबाद. खूप खूप आभार सर. धन्यवाद सगळ्यांचे.